ओके, कसा गेला पेपर? चांगला गेला. ठीक गेला. चांगला गेला. ठीक. सुप्रिया कसा होता? मॉडरेट होता. ओके. पहिल्यांदा तर प्रत्येक ठिकाणी आपण खूप क्रिटिकल असतो, म्हणजे जे मार्क वगैरे तुम्हाला आता दिसतील वगैरे कदाचित डिस्करेज होतील, बट आधी स्वतःला तर ॲप्रिशिएट करायला पाहिजे की तुम्ही टेस्ट दिली. बऱ्याच लोकांचं असं असतं ना की आत्ता प्रिलिमचा माझा काहीच अभ्यास झाला नाही, मी कशी टेस्ट देणार. सो युपीएससी प्रिलिमचा आणि अभ्यासाचा संबंध थोडासा वेगळाच आहे. तुमचा कितीही अभ्यास झालेला असला किंवा नाही झालेला असला, प्रिलिमची टेस्ट देणं इज मॅन्डेटरी. त्यातूनच आपण शिकतो. युटिलिटी ऑफ टेस्ट सिरीज किंवा पर्पज प्रिलिमच्या कंटेक्स्टमध्ये समजलं पाहिजे. सुरुवातीलाच आज ना करंट अफेअरचे क्वेश्चन दिले होते बघा, आणि पर्पज होता टू डिस्करेज यू. म्हणजे अजून मी करंट अफेअर केलेलंच नाहीये, करंट वाचायला सुरुवात केलेली नाही प्रिलिमच्या कंटेक्स्टमध्ये, आणि सुरुवातीलाच प्रिलिमचे प्रश्न आले. तर काही लोकांच्या कंटेक्स्टमध्ये सुरुवातीलाच ते काय झालेलं असणार, अरे पहिले 10-15 प्रश्नात काहीच येत नाहीये मला, जर करंट अफेअर केलेलं नसेल तर. बघा, याचा पर्पज काय असतो की कॉम्प्रिहेन्सिव्ह टेस्ट जास्त सॉल्व्ह करा, असं मी तुम्हाला प्रत्येक वेळेला सांगतो. ज्या वेळेला तुम्ही कॉम्प्रिहेन्सिव्ह टेस्ट सॉल्व्ह करता, म्हणजे आतापासूनच सॉल्व्ह करायला सुरुवात केली, तर एरिया आयडेंटिफाय करता येतात की करंट अफेअर मधला हा एरिया इम्पॉर्टंट आहे. हे जेव्हा कॉन्शियसली सबकॉन्शियसली बॅक ऑफ द माइंड राहतं, त्यावेळेला ज्यावेळेला ॲक्च्युअली मी करंट अफेअर वाचणार आहे, त्यावेळेला ते रीडिंग काय होतं, खूप चांगलं होतं. प्रिलिमच्या कंटेक्स्टमध्ये तो करंट अवेअरनेस, करंट अफेअरमध्ये काय चाललंय माहीत असायला पाहिजे. सी ऑल वी इमॅजिन एज अ लाईट काय आहे, न्यूजपेपरमध्ये सतत डिस्कशन सुरू आहे, तर ते का सुरू होतं, ॲटलिस्ट त्याच्या रिलेटेडचं माझा अवेअरनेस असायला पाहिजे. येते लक्षात? म्हणजे ह्या प्रश्नांचा एक पर्पज असाच असतो की तुम्ही नंतर ज्या वेळेला बघाल पेपर किंवा करंट अफेअर, त्यावेळेला ते काय कराल, चांगल्या प्रकारे डिस्कस किंवा वाचाल. येते लक्षात? म्हणजे यातले काही प्रश्न होते बघा, कसं की क्वेश्चन नंबर 45, ग्लोबल अलायन्स ऑन ग्लोबल अलायन्स अगेन्स्ट हंगर अँड पॉवर्टी. किती लोकांचं आन्सर हे बरोबर आलंय? आन्सर काय आहे? G20. किती लोकांचं आलंय बरोबर? ओके, मेजॉरिटी आले बरोबर. होतं का आता रिसेंटली न्यूजमध्ये? सो रिसेंटली न्यूजमध्ये होतो. विंडफॉलचा आलाय का बरोबर आन्सर? आय थिंक क्वेश्चन नंबर 69 नंबर क्वेश्चन, विंडफॉल टॅक्स. कधी होतं बरं न्यूजमध्ये विंडफॉल टॅक्स? आत्ता रिसेंटली न्यूजमध्ये आहे का? न्यूजपेपरमध्ये रिसेंटली तुम्ही वाचले त्याच्यात विंडफॉल टॅक्स दिसला का? म्हणजे ही टर्म सतत येत राहते न्यूजपेपरमध्ये, त्यामुळे तुम्ही जे मंथली मॅगझिन केलेलं असेल किंवा न्यूजपेपर वाचत असाल तेव्हा परत परत इन्काउंटर केलं असेल, पण रिसेंटली आहे का न्यूजमध्ये? आहे? अरे डिसेंबरच्या फर्स्ट वीकमध्येच न्यूजमध्ये विंडफॉल टॅक्स गव्हर्नमेंटनी काय केला होता, हा ते म्हटलं होतं की त्या ह्याच्यावरती फ्युएल्सवरती आम्ही विंडफॉल टॅक्स घेणार नाही. सो अवेअरनेस पाहिजे. याचा अर्थ काय की तुम्हाला बघा, ह्या टेस्टचा पर्पज आत्ता आणखी एक असा होता की तुम्हाला पुढच्या 5 महिन्यामध्ये तुमच्या प्रायोरिटी काय असायला पाहिजेत हे कळायला पाहिजे. त्यातली पहिली प्रायोरिटी काय, करंट अवेअरनेस वाढवायचं आहे मला. दुसरी प्रायोरिटी मुद्दामून पॉलिटी आणि इकॉनॉमीचे प्रश्न जास्त दिले होते, कारण मला बेसिक वरती कंट्रोल मिळवायचा आहे. प्रिलिम मोस्टली त्या 2 गोष्टींवरतीच आपल्याला काढायचे, बेसिक वरचा कंट्रोल, पॉलिटी, इकॉनॉमी अँड इन्व्हायरमेंट, हे 3 विषय प्रॉपरली झालेले असायला पाहिजे. सो मी आतापर्यंत तुमच्या पुढच्या अजेंड्यामधल्या 2 गोष्टी म्हटलं ज्या या टेस्टमध्ये आपल्याला रिट्रेट करायच्या होत्या. वन वॉज करंट अवेअरनेस. करंटमध्ये काय चाललेलं आहे याची एक आयडिया मला असायला पाहिजे, बट त्याच्याही पेक्षा इम्पॉर्टंट आस्पेक्ट इज बेसिक. पॉलिटीचे 20 प्रश्न होते, त्यातला एक गुडविल लेजिस्लेशन सोडला तर उरलेले 19 प्रश्न माझ्या सोर्स मधले होते, लक्ष्मीकांत. म्हणजे आयदर तुम्ही आता फर्स्ट टाइमर असाल तर पुढे जाऊन ते प्रिलिमसाठी करणार असाल,
पण ज्यांनी अटेम्प्ट दिलाय त्यांच्याकडून अपेक्षा आहे की याच्यातले जास्तीत जास्त प्रश्न बरोबर यायला पाहिजेत. आणि आणखी एक 18-19 प्रश्न इकॉनॉमी मधले होते. या दोन मध्येच समजा राईट आले, मी असं समजा हे केलं की 19-19 दोन्ही बरोबर आले, तरी माझे 76 मार्क्स व्हायला पाहिजेत. ह्या दोन विषयांमध्येच तो पोटेन्शियल स्कोप होता. अर्थात युपीएससीला ह्याच्यापेक्षा 5-5 प्रश्न कमी येतात या टॉपिकमध्ये, बट सुरुवातीलाच आपल्याला ते एम्फसाइज करायचं होतं की हे दोन एरिया आपल्याला करावे लागतील. सो बेसिक वरचा कंट्रोल लागेल. आणि तिसरी गोष्ट ते म्हणजे PYQ वरती काम करावं लागेल, जे प्रिलिम मध्ये खूप मॅटर करतं. आता PYQ वरती काम म्हणजे काय, तो इंडियन फॉक्स वरती एक क्वेश्चन होता बघा, 92 राईट. इंडियन फ्लाइंग फॉक्स कधी आलाय का PYQ? हा PYQ येऊन गेलाय का इंडियन फ्लाइंग फॉक्स वरती? 2024च्या प्रिलिम मध्येच आलेलं आहे. त्यातलं पहिलं स्टेटमेंट बघा, इंडियन फ्लाइंग फॉक्स फीड्स ऑन नेक्टर अँड फ्रूट. सो युपीएससीने काय दिलं होतं 2024च्या प्रिलिम मध्ये? फ्लाइंग फॉक्स फीड ऑन ब्लड ऑफ अदर अॅनिमल. म्हणजे जर माझ्याकडून काय अपेक्षित आहे की त्याचं ऍक्च्युअल सेंटेन्स काय बरोबर आहे हे समजलं पाहिजे. म्हणजे त्या आधीच्या लेक्चरला हे पण घेतलं होतं बघा मी, 2021ला चंद्रकेतुगर नावाची एक साईट आली होती आणि 2024च्या प्रिलिमला ती पुन्हा आली, चंद्रकेतुगर, आणि त्यांनी दिलंय ओडिसा. मग ऍटलीस्ट 2021च्या प्रिलिम वरती माझं काम काय झालं पाहिजे होतं, ही कुठली आहे साईट, मग तरी तो प्रश्न बरोबर आला असता, कारण दुसरी इनामगाव ही आपली महाराष्ट्रातली साईट आपल्याला माहित होती. सो हे तिसरं काम खूप अँबिशियसली व्हायला पाहिजे. म्हणजे ह्याच्यानंतर प्रत्येक दिवस तुमचा 5 महिन्यामध्ये रोज एकदा PYQ बघितले पाहिजेत. 4 ते 5 PYQ रोज वाचण्याचा एक एक्झरसाइज डेली झाला पाहिजे. त्याच्यामध्ये दोन गोष्टी, एक जस्ट रीड करायला पाहिजे, ती युपीएससीची लँग्वेज समजायला, अंडरस्टँड करायला की युपीएससी कसे फ्रेम करते सेंटेन्सेस, बरोबर. आणि दुसरं, जसं मी आता म्हटलं की पोटेन्शियल फ्युचर मधले क्वेश्चन कसे असू शकतात त्यासाठी करायला पाहिजे. पण हा एक्झरसाइज जास्त महत्वाचा आहे, ती लँग्वेज समजली पाहिजे युपीएससीची. की 3 गोष्टी PYQच्या कंटेक्स्टमध्ये काम व्हायला पाहिजे. चौथी गोष्ट ती म्हणजे, आता हे सगळं झालं बेसिकचं, करंट अफेअरचं, PYQचं, हा माझ्या अभ्यासाशी संबंधित आहे. पण चौथी कॅटेगरी जी आपल्याला करावी लागणार आहे, की ज्याच्यावरती एम्फसाइज करावं लागणार आहे, दॅट इज सिच्युएशनल अवेअरनेस. याच्यावरती काम करावं लागेल, सिच्युएशनल अवेअरनेसला. आता सिच्युएशनल अवेअरनेस म्हणजे काय एक्झॅक्टली, डेफिनेटली आपल्याला आन्सर माहिती नाहीये, तिथे थॉट प्रोसेस द्यायची. आता मोस्ट ऑफ द टाइम म्हणजे प्रिलिम मध्ये प्रॉब्लेम काय होतो मुलांचा, मी वाचलं होतं, मी केलं होतं, पण तिथे चुकलं, तिथे अप्लाय करता आलं नाही, असा एक हे असतो. सी, युपीएससी प्रिलिम ही तुमच्या थॉट प्रोसेसची आणि ऍप्लिकेशन ऑफ नॉलेजची एक्झाम आहे, रॅदर दॅन तुमच्याकडे कंटेंट किती आहे हे चेक करण्याची. सिच्युएशनल अवेअरनेसचे प्रश्न कधी बरोबर येतील, जेव्हा माझी ती थॉट प्रोसेस डेव्हलप झालेली असेल, माझ्या जे कंटेंट आहे माझ्याकडे, जे नॉलेज आहे माझ्याकडे, ते अप्लाय करता येईल मला, त्यावेळेलाच ते जमणार आहे. असे काही प्रश्न बघूया. ऍक्च्युली हे प्रश्न असे या पेपरमध्ये कमी होते, कारण फोकस आपला बेसिककडे जास्त होता. क्वेश्चन नंबर 1च बघा, with reference to mineral security partnership finance network, consider the following statement. किती लोकांनी अटेम्प्ट केला होता हा क्वेश्चन? बाकीच्याने नव्हता केला? ओके. सी, एक्झाम मध्ये किती मार्क करायचे, किती अटेम्प्ट करायचे, हा डिसिजन आपल्याला नंतर घ्यायचा आहे. तो एक डिसिजन आपण म्हटलं 25 मेला एक्झाम आहे माझी, मेच्या स्टार्टिंगला, मेच्या फर्स्ट वीक मध्ये वगैरे घेता येतो किती माझे अटेम्प्ट असणार आहेत. पण आता इनिशियल स्टेजमध्ये तुमच्या अटेम्प्टची रेंज हायच असायला पाहिजे. मला समजून घ्यायचं आहे ना की नक्की किती प्रश्न माझे असे
थॉट प्रोसेस देऊन किंवा ऑन द स्पॉट बरोबर येण्याचे चान्सेस आहेत, कुठल्या एरियातून येण्याचे चान्सेस आहेत, हे समजण्यासाठी आत्ता तरी तुमच्या अटेम्प्टची रेंज काय असायला पाहिजे आहे, म्हणजे ती नंतर आपण रॅशनलाइज करत जाऊ. त्यामुळे समजा असे प्रश्न आहेत ते सॉल्व्ह करायला पाहिजेत का एक्झाम हॉलमध्ये, तर डेफिनेटली येस. तर समजा असं आपण इमॅजिन करूया की नाही माहिती, मला पण नाही माहिती या प्रश्नाचं उत्तर, पण एक्झाम हॉलमध्ये आलाय प्रश्न. पहिलं तुमचं काय असेल की या 3 स्टेटमेंट पैकी मोस्ट प्रोबॅबली राईट और मोस्ट प्रोबॅबली इनकरेक्ट असं कोणतं तरी आहे का, म्हणजे प्रॉब्लेमॅटिकच वाटतोय असा कोणता ऑप्शन आहे का. म्हणजे डायरेक्ट राईट शोधण्यापेक्षा काय करा, असा एखादा इलिमिनेट करता येतो का किंवा नाही आहे, असा कोणता स्टेटमेंट इलिमिनेट करता येते किंवा जे नाही आन्सर वाटत आहे. आफ्रिकन युनियन इज ओनली युनियन विच इज पार्ट ऑफ MSP नेटवर्क. का बरं असं वाटतंय तुम्हाला? ओनली म्हणून ती स्कीम थोडीशी म्हणजे आपण बाजूला ठेवूया. हे लहानपणाचं झालं ना आपल्या, ही प्रायमरी लेवल आहे एकदम इलिमिनेशनची, त्याच्यावर नाही आपल्याला रिले करायचं आहे. सी, या शब्दाचा नीट अर्थ समजून घ्या, त्या शब्दातच लॉजिक आहे. आपण जे बोलतो बरेचदा ना म्हणजे मुलांचं असतं की मला आता रिडिंग कॉम्प्रिहेन्शनचं लॉजिक कळलंय आणि तेच मेजरली इलॉजिकल असतं. तर तसं नको व्हायला. हे सोडून तुम्हाला काय वाटतं बरं, लॉजिकल रिझनिंग थिंकिंग काय वाटते तुमची? काय जास्त आहे? मिनरल रिझर्व जास्त आहेत म्हणून ते असू शकतात. बर, आणखी सी, हे आपल्याला करायचंय जेव्हा PYQ बघतो ना त्याच्यावरती थॉट प्रोसेस रिफ्लेक्शन द्यायचे. इव्हन जे तुमचे प्रश्न बरोबर आले त्याच्यावरती विचार करा, मी काय विचार केला आणि बरोबर आलं. चुकलेल्या प्रश्नांवरतीच आपल्याला काम नाही करायचंय, आपल्याला थॉट प्रोसेस रेक्टिफाय करायचे. क्वेश्चन कुठला करेक्ट आला यापेक्षा काय थॉट प्रोसेस करेक्ट वापरली हे जास्त मॅटर आपल्याला या स्टेजला करणार. ती थॉट प्रोसेस चांगली डेव्हलप झाली तर ऍक्च्युली 25 मेला आपला रिझल्ट दिसेल. बरं, हे एक स्टेटमेंट डाऊटफुल वाटतंय तुम्हाला, आणखी कोणतं वाटतंय का डाऊटफुल? आणि मी जे म्हटलं ना सिच्युएशनल अवेअरनेसचे प्रश्न, थॉट प्रोसेसचे प्रश्न, क्रिटिकल रिफ्लेक्शनचे प्रश्न, त्यासाठी पहिली रिक्वायरमेंट आहे बोलणं स्वतःशी आणि ऑथोराइज पर्सनशी, बरोबर. तर ते बोलावं लागेल ना, बोलल्यानंतरच आपले थॉट प्रोसेस बरोबर आहे की नाही कळेल. कोणतं स्टेटमेंट प्रॉब्लेमॅटिक वाटतं? सेकंड, इंडिया हॅज विथड्रॉन इट्स मेंबरशिप फ्रॉम MSP फायनान्स नेटवर्क. वाय प्रॉब्लेमॅटिक वाटतंय, का चुकीचं वाटतंय? कन्व्हिन्स मी टू स्ट्राईक इट आउट. कन्व्हिन्स करा मला, हे मी का स्ट्राईक आउट करायचं? इंडिया हॅज विथड्रॉन इट्स मेंबरशिप फ्रॉम MSP फायनान्स नेटवर्क. एक्झॅक्टली, आपल्याला काय कळायला पाहिजे? प्रायोरिटी इंडियाची काय आहे? मिनरल सिक्युरिटी पार्टनरशिप फायनान्स नेटवर्क. फायनान्स नेटवर्क म्हणजे काय? ह्या मिनरल सिक्युरिटीच्या कंटेक्स्टमध्ये काहीतरी फायनान्सिंग होणार असेल असं आपण ॲज्युम करू शकतो. आता हे मिनरल आपल्याला गरजेचे आहेत का? क्रिटिकल मिनरल्स सध्याची आपली प्रायोरिटी सुद्धा आहे, आणि अशा फायनान्स नेटवर्कमधून जर पैसा मिळणार असेल तर तो इंडियाला नाही पाहिजे का? दिस इज आवर प्रायोरिटी. ती प्रायोरिटी कळली की हे विड्रॉ तर नाही केलेलं असणार असं आपण ॲज्युम करू शकतो. ठीक आहे. इट इज US लेड initiative aiming to strengthen the cooperation among members to secure supply chain for critical minerals. आता ही फॅक्च्युअल नॉलेज आहे किंवा अवेअरनेस आहे जे माहीत असायला पाहिजे. सतत न्यूजमध्ये आहे US लीड इनिशिएटिव्ह. ठीक आहे. इथे परत एकदा आफ्रिकन युनियन. आफ्रिकन युनियन इज द ओनली युनियन विच इज पार्ट ऑफ MSP नेटवर्क. तुम्हाला वाटतं दुसरं कोणतं तरी असेल तर कोणतं असेल? EU. सो युरोपियन युनियन याचा पार्ट आहे रॅदर दॅन आफ्रिकन युनियन. सी, ज्या वेळेला मी म्हणतो थॉट प्रोसेस, मला तुमच्याकडून ऍटलिस्ट हे सेकंड स्टेटमेंट इलिमिनेट झालेलं असायला अपेक्षित होतं. पहिल्या राऊंडचा प्रश्न नव्हता हा. पहिला राऊंड म्हणजे काय, जे 100% तुम्हाला वाटतं की बरोबर आहेत असं. पण ऍटलिस्ट हे जरी तुम्ही इलिमिनेट केलं असेल विथ करेक्ट लॉजिक,
देन आत्ताच्या स्टेजला आपल्याला ते महत्वाचं आहे. देन क्वेश्चन नंबर 5. ऑपरेशन और प्रोजेक्ट उद्भव रिसेंटली सीन इन न्यूज. सॉल्व केलाय, अटेम्प्ट केलाय. परत एकदा असे प्रश्न सध्याच्या स्टेजला तरी आपल्याला अटेम्प्ट करायचे आहेत. नंतर युपीएससी प्रिलिम जवळ आल्यानंतर आपण असे प्रश्न काय करूया, काही जे नाही सोडवायचे ते डिसाईड करू, पण आता तरी सोडवायचे. काय बरं विचार केला प्रणव याच्यामध्ये? बरं, उद्भव या शब्दावरून काय इलिमिनेट झालं बरं? एमएसएमई. ओके, इलिमिनेट केलं का? बाकी ऑप्शन पेक्षा ते रिलेव्हंट वाटलं. पण कशामुळे? का माझा अंतरात्म्याचा आवाज रिलेव्हंट का नाही वाटलं? इंटरनॅशनल फायनान्शियल फोरम कुठे म्हटलं इंटरनॅशनल फायनान्शियल फोरम? ओके. वैभव, मला उत्तर नाही पाहिजे, थॉट काय विचार केला हे सांगा. म्हणजे नाही वाचलेलं मग नको आम्हाला. युपीएससी प्रिलिम झाल्यानंतर आन्सर सांगणं हे काही अवघड गोष्ट नाही ना, पण तिथे काय थॉट प्रोसेस द्यायचा, त्या वेळामध्ये माझा काय विचार झाला पाहिजे याच्यावरती आपण इम्फोसिस करणार आहोत. सी आपण ऑप्शन जस्ट ग्लान्स करूया. पहिला इंडिजिनस मिलिटरी नॉलेज रिलेटेड आहे. देन एमएसएमई विथ सपोर्ट ऑफ इंटरनॅशनल फायनान्शियल फोरम्स अँड एजन्सी रिलेटेड आहे. देन lack of skill in specialized technology services aims at opening opportunities for skill development. It is initiative of government of India for research and development in AI technologies. कोणतं वाटतं आणि कोणतं नाही वाटत आणि कशामुळे वाटतं? एआय तर वाटत नाही सर. बरं, एआय करणं असतं तर आजकाल एआय काय टेक्नॉलॉजी आहे ते नावातच काहीतरी देतात एआय. बरं, त्यावरनं ते हे तो पहिला तोच ट्राय करून केला. ठीक आहे. अजून कल्याणी काय अटेम्प्ट केलं होतं? का वाटलेलं ए आय? ए आय वरती आपला फोकस आहे. ओके, आणखी आकाश? बी आणि डी आणि बी का बरं? ओके, आपण काय करूया, एक एक ऑप्शन, म्हणजे मला पुन्हा एकदा असं काहीतरी सांगा की ज्याने मी हे स्ट्राइक आउट करेल. हे स्ट्राइक आउट करेल यासाठी तुमचं रिझनिंग काय? आणि जसं आपण ते एसएच्या वगैरे लेक्चरला घेतो की त्या एसएकडेच परत परत बघा, तसं बघायचं असतं युपीएससीच्या ऑप्शन्सकडे, युपीएससीच्या क्वेश्चनकडे. जेव्हा मी मगाशी म्हटलं बघा, रोज 5 PYQ वाचले पाहिजेत, 50 नाही म्हटलं मी, 5 का? कारण ते नीट प्रकारे बघायचे. ते बघण्याचं म्हणजे तुमच्याकडे जस्ट तुम्ही बघत राहिलात असं वाटलं पाहिजे, समोरच्याला वाटलं पाहिजे की अरे हा काही मूर्खपणा करतोय. या दुसऱ्या ऑप्शनकडे बघून काय बरं थॉट प्रोसेस अशी येते की ज्याच्यामुळे तिथे ऑन द स्पॉट मला असं वाटतं की हा येतो नाही, काय विचार करायचा? कन्व्हिन्स मी हे स्ट्राइक आउट करायला. किती लोकांनी आन्सर बी लिहिलं होतं? बी आन्सर लिहिल्याचं कोणी आहे का? अरे सांगा, म्हणजे त्याला काही आपण काही असं नेम अँड शेम वगैरे काही असं प्रकार नाही. नाही लिहिलं बी कोणीच? मग का नाही वाटलं तुम्हाला बी आन्सर?
प्रथमेश का बी नाही आहे बरं आन्सर? नाव थोडे इंडिजिनियस वाटतंय आणि इंटरनॅशनल फायनान्शियल फोरम आहे ना, ते थोडं नाव पण वेगळं असेल. ओके. ते इंडिजिनियस सी MSME इज आवर प्रायोरिटी राईट. ही प्रायोरिटी आहे नक्की. MSME वरती गव्हर्नमेंट सध्या फोकस पण करतोय. पण ते काय म्हणतात, मेन ऑब्जेक्टिव्ह इज टू प्रमोट MSME विथ सपोर्ट ऑफ इंटरनॅशनल फायनान्शियल फोरम अँड एजन्सीज. जर इंटरनॅशनल फायनान्शियल फोरम्स अँड एजन्सीज सोबत घेऊन हे करायचं असतं तर नाव नक्की वेगळं दिलं असतं. प्रोजेक्ट उद्भव. त्यांना काय कळेल बरं? इंटरनॅशनल फायनान्शियल एजन्सी. तुम्ही कुणाला हे करताय, मेसेज देताय की तुम्हाला हे काम करायचंय. म्हणजे एकदा UPSCने ना तो एक क्वेश्चन विचारला होता, विद्यांजली स्कीम काय, आणि त्यात एक ऑप्शन होता की टू एनकरेज फॉरेन इन्स्टिट्यूशन्स टू ओपन देअर कॅम्पसेस इन इंडिया. आता त्यांना काय कळेल बरं विद्यांजली? त्यांनी का नाव दिलं बरं मेक इन इंडिया? कारण फॉरेन कंपनीजला इकडे मॅन्युफॅक्चर करण्यासाठी बोलवायचंय. ते डोनाल्ड ट्रम्प आले होते बघा, स्वामी विवेकानंद पण त्यांना बोलता आलं नव्हतं. तर विद्यांजली कसं बोलतील, उद्भव कसं बोलतील? ठीक आहे. सो इंटरनॅशनल फायनान्शियल फोरम अँड एजन्सी बेस्ड ऑन दिस नेम, उद्भव वरून ते वाटत नाहीये. ठीक आहे. पण उद्भवचा अर्थ जस्ट मिनिंग शोधण्याचा प्रयत्न केला. काय अर्थ असू शकतो? कुठे ऐकलंय आपण उद्भव? इमर्जिंग काहीतरी असं. हम्म? इमर्जिंग काही असं. इमर्जिंग. उद्भवचा अर्थ इमर्जिंग होतो. मग तर AI कडे जायला पाहिजे आन्सर म्हणून का? ओके. पुढचे दोन ऑप्शन बघूया आपण. addresses the lack of skill in specialized technologies and services and aims at opening opportunities for skill development. हे का नाही वाटलं सी आन्सर तुम्हाला? हा सी ऑप्शन का नाही वाटलं? कुठे पण आपलं कुठे पण आपल्या होईल म्हणजे? प्रोजेक्टला बर. आणखी अखेर तर उद्भव या शब्दाशी त्या स्किलचा वगैरे काही रिलेशन वाटत नाही. अनेक स्किल डेव्हलपमेंट स्कीम UPSCने विचारल्यात पण आणि यूज मध्ये पण असतात, बट त्या उद्भवशी ते तितकं लिंक. आता राहिला माझ्याकडे ऑप्शन ए आणि डीचा, इनिशिएटिव्ह ऑफ गव्हर्नमेंट ऑफ इंडिया फॉर रिसर्च अँड डेव्हलपमेंट इन AI टेक्नॉलॉजीज. कशाकडे जायचं मग आता? ए और डी. पहिल्यांदा आहे इंडिजिनस मिलिटरी नॉलेज यूज करा, आणि डी आहे इनिशिएटिव्ह ऑफ गव्हर्नमेंट ऑफ इंडिया फॉर रिसर्च अँड डेव्हलपमेंट इन AI टेक्नॉलॉजीज. अरे कशाकडे जायचं? 50-50 आहे, रिस्क घ्यायची आपल्याला. आता त्या उद्भवचा मिनिंग तुम्ही काय घेता, पण ऍक्च्युअल त्याचा संस्कृत याच्याकडे गेलं तर ओरिजिन या अर्थाने उद्भव असं देतो. एखादी समस्या उद्भवली असं आपण जेव्हा म्हणतो, ती कधीतरी ओरिजिनेट झालेली आहे, तर तो शब्द इव्हॉल्व पेक्षा काय डिनोट करतो? ओरिजिन. तर ते इंडिजिनस त्याच्याकडे जात. परत एकदा मगाशी कोणीतरी म्हटल्याप्रमाणे AI मधली नावं ही त्या प्रकारची डिनोट होतात. त्या उद्भव सारखी वगैरे नावे आपण AI टेक्नॉलॉजीच्या कंटेक्स्ट मध्ये घेत नाही. पण ऍब्सोल्युटली फाईन जर तुम्ही इथे 50-50% आले. ठीक आहे. ते 50% वरती कसं न्यायचं ते पुन्हा एकदा हे सिच्युएशनल अवेअरनेस आपण किती एक्झरसाइज करतो त्याच्यावरती असेल. देन ओपन क्वेश्चन नंबर 14. पहिल्यामध्ये इंडिजिनियस एन्शियंट स्ट्रॅटेजिक इन्साइट्स मध्ये. येस. पण आताच्या काळात म्हणजे रिसेंट टेक्नॉलॉजी एवढं डेव्हलपमेंट होती आणि मग त्यावेळेला तुला विचार करायला पाहिजे की गव्हर्नमेंट सध्याचं कसं वर्क थिंक करते. गव्हर्नमेंटचे चाणक्य वगैरे ते त्याच्यामध्ये त्यांना अपेक्षित आहे. कारण आपल्याकडे सगळंच होतं ना एन्शियंट इंडियामध्ये, तर ते त्यांना वापरायचं. ए आणि डी मध्ये कन्फ्युजन डीला आहे. ठीक आहे, काही हरकत नाही. म्हणजे 50-50% असेल ना, त्या नाव उद्भव वरती जायला पाहिजे. आणि तुला जे वाटलं ना की एन्शियंट इंडियन, असं इमर्जिंग
ओरिजिन असा त्याचा थोडासा अर्थ होतो. असे जेव्हा प्रश्न असतात ना उद्भव सारखे किंवा याच्यात ज्याचा थोडासा इटिमॉलॉजिकल मिनिंग कळला तर उत्तर येऊ शकतं, त्यावेळेला विचार काय करायचा, हा शब्द मी कुठे याच्या आधी वापरलाय किंवा ऐकलाय. जसं आत्ता साधं मी काय म्हटलं, ही समस्या उद्भवली, ही समस्या उद्भवली. उद्भवणं लगेच आपल्याला काय अर्थ क्लिअर होतो. रादर दॅन इव्हॉल्युशन इट डिनोट्स ओरिजिन. असं थोडासा स्मार्टनेस तिथे त्यावेळेला दाखवावं लागेल. क्वेश्चन नंबर 14 केले ओपन. ओके, हे एक वेगळ्या ह्याच्यासाठी मी थोडंसं दाखवायचं आहे मला. किती लोकांचं आलंय बरोबर? ग्वालियर फर्स्ट सिटी आहे आपली इंडियातली, सॉरी सिटी ऑफ म्युझिक मधले. 2023 मध्ये कोड होतं ग्वालियर. पण हा त्यासाठी नाही, या सिच्युएशनल अवेअरनेस म्हणजे हा प्रश्न जर मला माहित नसेल तर सॉल्व्ह करणं अवघड आहे. दुसरा एक प्रश्न या टेस्टमध्ये आहे, तो विचारतो सिटी ऑफ लिटरेचर. आणि तिथं ना 2 ऑप्शन परत येतात, कोझिकोडी आणि ग्वालियर. येतं लक्षात? म्हणजे युपीएससीने ना एकदा ते बऱ्याच वेळेला, म्हणजे एकदा असंच नाही, एकच ऑप्शन पुन्हा दुसऱ्या ह्याच्यामध्ये दिसतो, त्याचं काहीतरी रॅमिफिकेशन किंवा इम्प्लिकेशन असतात, ते समजलं पाहिजे. म्हणजे त्यांनी एकदा विचारलं होतं विच ऑफ द फॉलोइंग इज हडप्पन साईट, आणि दुसरं अशोकन इन्स्क्रिप्शन कुठे सापडलं, आणि दोन्हीमध्ये सोहगुरा मेन्शन होतं. तर आयदर सोहगुरा इज अशोकन साईट और आयदर इट इज हडप्पन साईट. जर मला माहिती नाही दोन्हीचा आन्सर मी काय करू शकतो, सोहगुरा लिहू शकतो. म्हणजे मला 1.34 मार्क्स मिळतील त्याचे, दोन्हीपैकी एक चुकलं तरी. येतंय लक्षात? हा मुद्दाम दाखवण्याचं कारण काय, तुम्हाला पेपरमध्ये पण तुम्ही अवेअर असायला पाहिजे की बाबा आत्ताच एक प्रश्न असा येऊन गेलाय, जर मला इथं ग्वालियर आन्सर माहित असेल तर तिकडे ग्वालियर असण्याची शक्यता नाही, कारण ते लिटरेचरचं विचारलंय. रिसेंटचा एमपीएससीचा पेपर किती लोकांनी दिला होता? त्याच्यात पण तसंच होतं बघा, की आजूबाजूला त्याच पेपरमध्ये असलेला प्रश्न डिनोट करतो, आणि बऱ्याच लोकांनी चुकवलं सुद्धा आहे. तरी सुद्धा जस्ट रीड करतो म्हणजे तुम्हाला मला काय सांगायचंय. क्वेश्चन नंबर 17 होता, त्यातला डिस्पर्स सेटलमेंट रिलेटेड. ऍक्च्युली बेसिक मधला प्रश्न आहे, चुकायला नाही पाहिजे, बरोबर यायला पाहिजे. बट पहिला 17व्या नंबरच्या प्रश्नामध्ये ते म्हणतात डोंगराळ भागात गवताळ प्रदेश, दाट जंगलाचा प्रदेश, येथे प्राकृतिक व पर्यावरणीय प्रतिकूलतेमुळे विखोरलेली वसाहत आढळते. डिस्पर्स सेटलमेंट इज फाउंड इन हिली एरियाज, ग्रासलँड, डेन्स फॉरेस्ट ड्यू टू फिजिकल अँड इन्व्हायरमेंटल अनफेवरेबल कंडिशन. आणि नंतर काहीच प्रश्न झाल्यानंतर विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट पॅटर्न ऑफ अर्बन सेटलमेंट, आणि खाली दिले डिस्पर्स सेटलमेंट. बऱ्याच लोकांनी डिस्पर्स सोडून दुसरं आन्सर लिहिले. तिथं आधीच्या ह्याच्यात काय सांगितले, ते डोंगराळ भागात घनदाट ह्याच्यामध्ये सापडते, तरी तुम्ही सांगताय अर्बन एरियामध्ये काय डिस्पर्स सेटलमेंट आहे. दॅट इज प्रॉब्लेमॅटिक. म्हणजे तिथंच ते आन्सर आहे, तर ते अवेअरनेस मध्ये दिसलं पाहिजे. क्वेश्चन नंबर 41. केले का अटेम्प्ट? विच ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट आर करेक्ट अबाउट उपनिषद? आले करेक्ट? आता इथे मला ऍक्च्युली तुमच्या हिस्ट्रीच्या नॉलेजवरती वगैरे नाही जायचंय. किती लोकांना म्हणजे चुकलंय का कोणाचं? चुकलंय. काय लिहिलं प्रणवाचा आन्सर? सी केले. 1 2 3 4. ओके, व्हेरी गुड. हे स्टेटमेंट वाच आणि हे स्टेटमेंट वाच, सेकंड अँड थर्ड. दे आर ऑल्सो नोन एज वेदांत. वेदांचा अंत. दे केम ॲट द बिगिनिंग ऑफ वैदिक पिरियड. 2 आणि 3 एकत्र नाही पाहिजे. येतं लक्षात? म्हणजे त्या स्टेटमेंटमध्ये कोहरन्स आहे का बघा. एक म्हणतोय वेदांत आहे आणि दुसरं म्हणतोय बिगिनिंग ऑफ वैदिक पिरियड. सो आता माझं काम सोपं झालं की सेकंड अँड फोर्थ इज राईट, आणि ह्यामध्ये काही कॉन्फ्लिक्ट असण्याची शक्यताच नाहीये. म्हणजे दे सर्व ॲज अ फाउंडेशनल टेक्स्ट इन मेनी ट्रेडिशन ऑफ हिंदू. येस, येते लक्षात?
सो इथे पण तिथला स्मार्ट अवेअरनेस पाहिजे होता की ह्या दोन स्टेटमेंटमध्ये कॉन्फ्लिक्ट आहे, कॉन्ट्रास्ट आहे, हे समजलं पाहिजे. नंतरचा क्वेश्चन, ओके 43. डिस्ट्रीब्युशन ऑफ चरखा ऑन वाइड स्केल अमॉंग द पीपल वॉज डिसाइडेड बाय. किती लोकांनी अटेम्प्ट केलाय हा प्रश्न? आलाय बरोबर? नाही आला. काय लिहिलं होतं आन्सर? बी आणि सी मध्ये कन्फ्युजन होतं. आणखी कोणाचा चुकलाय हा प्रश्न? चुकलाय. वैभव काय लिहिलंय? बी. आणखी वेगळं काय लिहिलंय आन्सर? बी लिहिलंय. का बरं तुम्हाला बी वाटलं? 21. ओके. ह्या प्रश्नामध्ये मी जे म्हणतोय सिच्युएशनल अवेअरनेस पाहिजे. तो अवेअरनेस आहे ना इथे आहे, डिसाइडेड बाय. त्या डिसाइडेड बाय वरती फोकस करा. निर्णय घेतला होता कुणी? जर ते कमिटी लेवलला असतं तेव्हा तो डिसाइडेड बाय असं स्टेटमेंटचं फ्रेमिंग नसतं. येतंय का लक्षात? हे थोडं इंडिव्हिज्युअल सेंट्रिक जात. डिसाइडेड ऍट वगैरे पण गेलं असतं. तो ऑल इंडिया काँग्रेस कमिटीपेक्षा, आणि जर मॉडर्न इंडियाचा थोडा सेन्स असेल त्यावेळेला डिसिजन मेकिंग अल्टिमेटली कोणाकडे होती? गांधींकडे होती. सो याच्यावरती थोडासा रीड करताना फोकस पाहिजे होता. डिसाइडेड बाय, ह्याला मी म्हणतो की कंटेक्स्चुअल लाईन, ज्याचा ऍक्च्युअली आन्सरशी संबंध नसतो पण टोन सेट करतो प्रश्नाचा आणि आपल्याला एक लॉजिकल गेस त्याच्यावरती करता येतो. देन क्वेश्चन नंबर 76. यूपीएससी PYQ कधी आला होता? 22 ला नव्हता. 20 ला पण नव्हता. आता एक 22, 23, 24 म्हणतात. आय थिंक 16 और 17 तो प्रश्न आला होता. मोस्ट प्रोबेबली 16 किंवा 17 पैकी एक आला आहे. ओके. किती लोकांनी अटेम्प्ट केलाय? खराई कॅमल आलाय बरोबर? आला होता. आलाय आत्ता बरोबर आलाय. ओके. कोणाचं चुकलंय? बरं. काय लिहिलंय? ओनली 3. ओके, व्हेरी गुड. कोणाला या प्रश्नाबद्दल, म्हणजे हा PYQ आहे हे पण आयडिया नाही आणि खराई कामल कसा दिसतो काय आहे हे पण माहिती नाही, असं कोणी आहे का प्राणी? अर्थात काय म्हणजे काही खरं म्हणजे सगळेच प्राणी आपल्याला नाही माहिती ना. आता आपण दोघंच विचार करूया की ह्या प्रश्नाचं उत्तर कसं काढायला पाहिजे, कारण बाकीच्यांना माहिती आहे. ओके, काय विचारलंय बघा. व्हॉट इज आर युनिक अबाउट खराई कॅमल, अ ब्रीड फाउंड इन इंडिया. ओके, इट इज capable of swimming up to 3 kilometers in sea water. It survives by grazing on mangroves. It lives in the wild and cannot be domesticated. मी तुम्हाला मग पहिल्यांदा प्रश्न बघितल्यानंतर काय म्हटलं, असा ऑप्शन चूज करा किंवा त्याच्यावर फोकस करा जो डेफिनेटली राईट आहे और डेफिनेटली रॉंग आहे. का कोणता यातला? सी वाटतंय का बरं? ठीक आहे. अजून त्याचं असं म्हणणं आहे की करू शकत ना डोमेस्टिकेट, असं थोडी आहे. येस, इथे कशावरती आपल्याला फोकस करायचंय? द वर्ड युनिक. मी म्हटलं ना कंटेक्स्चुअल लाईन क्वेश्चनला डिटरमाइन करतो. दिस इज व्हेरी युनिक फीचर, राईट? इट लिव्हज इन वाईल्ड अँड कॅनॉट बी डोमेस्टिकेट. असे किती प्राणी आहेत? सिंहाला आणता का घरात? इज दिस युनिक फीचर
यू गेट द आन्सर. UPSC ही कॉम्प्रेहेन्शनची एक्झाम आहे, हे लक्षात घ्या. यू हॅव टू कॉम्प्रेहेंड. काय करायचं आहे, युनिक फीचर शोधायचे. आता दुसरे 2 फीचर राहिलेले बघा, खरंच युनिक आहेत का नाही. इट इज कॅपेबल ऑफ स्विमिंग अप टू 3 किलोमीटर्स. इट सर्वाइव्ह बाय ग्रेझिंग ऑन मॅनग्रोव्स. दिस इज आर युनिक फीचर्स. प्रत्येक म्हणजे बरेच प्राणी वगैरे सर्वाइव्ह करतात का मॅनग्रोव्स वरती? नाही करत. स्विम करता येते का ॲनिमलला बरं प्रत्येक? नाही येते. सो देज आर युनिक फीचर. हे एक जनरल फीचर आहे. आले लक्षात? सो इंग्लिश, बेसिक इंग्लिश वरती भर असायला पाहिजे. ज्यावेळेला मी म्हणतो PYQ बघा, त्यावेळेला असा विचार करा की माझा अभ्यास नाहीये तर आम्ही प्रश्न कसा सॉल्व्ह केला असता. प्रत्येक प्रश्नाचं उत्तरपर्यंत नाही पोहोचणार, पण ऍटलिस्ट विचार करायला पाहिजे. येते लक्षात? 84. There is one statement. So much is wrung from the peasants that even dry bread is scarcely left to fill their stomachs. European traveler who had made the above statement about the condition of peasantry in Mughal Empire. असा क्वेश्चन आहे. ठीक आहे. तर मला त्यांनी काय दिलेत गोष्टी? एक तो कधी आला होता? मोगल एम्पायर मध्ये आला होता. दुसरं, त्यांनी वाईट कंडिशन इंडियामधली दाखवली की त्यांच्याकडे जेवायला पण मिळत नाही अशी अवस्था झालेली आहे. ब्रिटिश कशामुळे? एक्सप्लॉयटेशनमुळे किंवा बेसिकली त्या कंडिशनमुळे. ओके, कोणता इलिमिनेट करण्यासारखा आहे का ऑप्शन? ऑप्शन इलिमिनेट करण्यासारखा आहे का कोणता? सी का? मग उलट तो आणखी इम्फसाइज करेल की बाबा वाईट अवस्था आहे या ख्रिश्चनिटीमध्ये, असं म्हणू शकतो ना तो. सी, प्रिलिमच्या कंटेक्स्ट मध्ये एक ऑब्जेक्टिव्ह पॅरामीटर असा असतो की प्रश्न बघितल्यावर PYQ आठवतो. हा माणूस PYQ मध्ये येऊन गेलाय का? आलाय? कशासाठी? कोण होता हा? डायमंड मर्चंट. UPSCने विचारलं होतं कोण होता की जो डायमंड मर्चंट इंडियामध्ये आला होता. सो तो डायमंड व्यापारी अशाबद्दल बोलत राहणार नाही की त्यांना ब्रेड खायला भेटत नाही, हे नाही. तो कसे डायमंड घेऊन जाईल किंवा डायमंड विकायला. दिस इज नॉट द आन्सर. निकोलो मनुची. का बरं इलिमिनेट करायचं मी? जस्ट NCERT, बेसिक NCERT, नवीन NCERT. मनुची कधी आला होता? वैभव कधी आला होता बरं मनुची? 2 वैभव सोबत बसली. विजयनगर एम्पायरच्या काळामध्ये आला होता. तो फार आधी येऊन गेलाय. बघा, ओल्ड नवीन ज्या NCERT आहेत ना, बघा अशा काही हे असायला पाहिजे. हे माझे सोर्स आहेत, त्या सोर्स मधलं जे जे आहे ते मला ऍब्सोल्यूट कंट्रोलवरती आहे. आता हा बर्नियर आहे ना, बर्नियर, तो 11वीच्या इकॉनॉमीच्या NCERT आहे. तो म्हणतो की इतका प्रॉस्परस आहे बेंगाल, इजिप्त पेक्षा पण जास्त मोठा आहे, प्रॉस्परस आहे, आणि इथले सगळं चांगलं चांगलं वर्णन करतोय. आता 11वीची इकॉनॉमीच्या NCERT आणि एन्शियंट इंडियाच्या क्वेश्चनचा काही संबंध नाही. बट ते मी असं केलेलं आहे की मला ऍटलिस्ट माहिती की बर्नियर असं नाही बोललेला. इलिमिनेट केलं बर्नियर. यू गेट द आन्सर. म्हणजे इथे कोणत्या कोणत्या गोष्टी आल्या बघा. PYQ, तुम्ही जे रीड केले ते बेसिक मटेरियल, आणि तुम्ही आन्सर पर्यंत पोहोचले. हे तुम्ही रीड केलंय की नाही माहित नाही, पण बाकीचे इलिमिनेट करता येतं. आले लक्षात? इकॉनॉमीचे क्वेश्चन डिस्कस करूया आपण. क्वेश्चन नंबर 89.
ओके, देयर वॉज टायपिंग एरर, इथं थोडासा टायपिंग एरर होता. सपोज अन ॲग्रिकल्चरल लेबर अर्न्स, हा वन ॲक्च्युली नाही पाहिजे होतं. ठीक आहे. 400 पर डे इन हर विलेज. शी गेट्स अ जॉब टू वर्क ॲज अ बेबी सिटर इन नियर बाय टाउन ॲट 700 पर डे. शी चूज टू वर्क ॲज ॲग्रिकल्चर लेबर. विच वन ऑफ द फॉलोइंग इज अपॉर्च्युनिटी कॉस्ट ऑफ ॲग्रिकल्चर लेबर? सी, प्रत्येक वेळेला युपीएससीच्या क्वेश्चनमध्ये आधी काय विचारले ते डायरेक्टिव्ह रीड करा. आपल्याला टाइमशी लढायचं आहे इथे. पहिलं डायरेक्टिव्ह रीड करा, मग हे रीड करा. म्हणजे मला काय शोधायचं आहे? अपॉर्च्युनिटी कॉस्ट. व्हॉट डू यू मीन बाय अपॉर्च्युनिटी कॉस्ट? त्याला संधी मूल्य असं म्हटलं जातं. अपॉर्च्युनिटी कॉस्ट म्हणजे काय? काय बरं अपॉर्च्युनिटी कॉस्ट आहे? तर तिच्याच कंटेक्स्टमध्ये तिने काय विचार केलाय? ॲग्रिकल्चर लेबरर म्हणून काम करायचं. ते तिला किती रुपये मिळतात? 400. जर तिने बेबी सिटर म्हणून काम करायचं ठरवलं असतं नियर बाय सिटीजमध्ये, तिला किती मिळाले असते? तर ती ना कोणतीतरी अपॉर्च्युनिटी मिस करते, त्यामुळे तिला किती रुपयाचा फटका बसतोय? 300. सो दॅट इज हर अपॉर्च्युनिटी कॉस्ट. पण ह्या टायपिंग एररमुळे जर समजा कोणी 700 पर्यंत वगैरे गेलं असेल तर दे कॅन कन्सिडर देमसेल्फ ॲज करेक्ट. बट अपॉर्च्युनिटी कॉस्ट म्हणजे काय? समजा मी युपीएससीचं प्रिपरेशन करतोय असं ना, ही ऑफर मी धुडकावली, दॅट इज अपॉर्च्युनिटी कॉस्ट. मला एवढे एवढे भेटत होते, ते काय आहे? अपॉर्च्युनिटी कॉस्ट. कळलं? ही थोडीशी मायक्रो इकॉनॉमिक्स मधली कन्सेप्ट असली तरी मायक्रो इकॉनॉमिक्स मधले काही कन्सेप्ट युपीएससी विचारते. जसं की अपॉर्च्युनिटी कॉस्ट एकदा विचारून झालेला आहे. किती लोकांचं आलं हे बरोबर? हा, 700-300 पकडा आता काय. हे बघत राहायचं बरं का. आपण जेव्हा इकॉनॉमीचे प्रश्न बघतो तेव्हा माझे किती बरोबर आले हे नोट डाऊन करून ठेवायचे आत्ताच. क्वेश्चन नंबर 80. Private investment in Indian agriculture is mostly on labor saving mechanization. म्हणजे प्रायव्हेट इन्व्हेस्टमेंट जी होत चालली आहे ॲग्रिकल्चरमध्ये ती कशासाठी होते? तर लेबर सेव व्हावं, म्हणजे मला दुसऱ्या लोकांना नोकरीसाठी ठेवावं लागू नये, लेबर म्हणून लेबर ॲग्रिकल्चर लेबरची गरज पडू नये यासाठी होते. दिस कुड बी रिस्पॉन्स टू. अगेन हे रिस्पॉन्स टू वरती फोकस असलं ना तरी सुद्धा हे आन्सर राईट येते. कशाचा रिस्पॉन्स आहे? रायझिंग प्रोडक्टिव्हिटी ऑफ ॲग्रिकल्चर सेक्टर? नो, दिस कॅन बी इम्प्लिकेशन. काय असू शकतं की मी मेकॅनायझेशन केल्यामुळे माझी काय होते? प्रोडक्टिव्हिटी इन्क्रीज होती. हे इन्क्रीज करतोय म्हणून लेबर सेव्हिंग किंवा त्याचा हेतू रिस्पॉन्स नाहीये. येते लक्षात? रिस्पॉन्स कसला कशाचा येतो? रायझिंग वेजेस अँड टायटर लेबर मार्केट. आणि मेजर रोल याच्यामध्ये एमजी नरेगाने प्ले केलेला आहे. एमजी नरेगाने काय केलेलं आहे? फार्मरशी किंवा लेबररशी बार्गेनिंग पॉवर इन्क्रीज केली. सी, जर तुम्ही खूप लो वेजेस देताय मला, मी नाही येणार कारण मला एमजी नरेगातून वेजेस मिळत आहेत. सो फार्मर काय करू शकतो? आता बार्गेन करतोय आणि म्हणून तिकडून आता गावामधून हे म्हटलं जातं की काय लेबर मिळत नाहीये. सो ते रायझिंग वेजेस बघता मी रिस्पॉन्स काय देतोय? लेबर सेव्हिंग मेकॅनायझेशन. अशा मशीन्सचा वगैरे मी विचार करतोय की ज्या काय करतील? लेबर सेव्ह करतील. किती लोकांचं बरोबर आलंय? हे कोणाचं चुकलंय? काय विचार केला ऋत्विक? हा, बघ ना की तो रिस्पॉन्स आहे का रायझिंग प्रोडक्टिव्हिटी ऑफ ॲग्रिकल्चर सेक्टरला? त्यापेक्षा जास्त अप्रोप्रिएट काय? रायझिंग वेजेस अँड, कारण लेबर सेव्हिंग आहे ना ते. जस्ट फक्त शब्दांमध्ये विचार कर. अजून कोणाचं चुकलंय? तू तुझ्या काय आन्सर लिहिलंय? का बरं? बरं बघा, सुरुवातीच्या स्टेजला ज्या वेळेला तुमचे प्रश्न चुकतायत त्यावेळेला बाजूला काय करून ठेवायचं?
तुमची थॉट प्रोसेस लिहून काढायची, ऍटलीस्ट सुरुवातीच्या स्टेज. खास करून बेसिकच्या प्रश्नांमध्ये किंवा अप्रोचेबल प्रश्नांमध्ये जे प्रश्न बरोबर यायला पाहिजे तिथं काय थॉट प्रोसेस दिली मी, ही थॉट प्रोसेस जर आयडेंटिफाय केली तर नंतर बरोबर येण्याचे चान्सेस वाढतात. म्हणजे तो जर असा फ्लो ऑफ थिंकिंग लिहून जरी काढला ना तरी त्याचा नक्की फायदा होतो. मग मी बघितलं नाही का रिस्पॉन्स टू, की ह्याच्यामुळे हे होणार आहे की ह्याच्यामुळे हे असणार आहे, येतोय लक्षात. त्याचा थोडासा विचार करायला सोपा प्रश्न पाहिजे आहे. असे चुकत असतील तर मग ते उगाच मार्क गेल्यासारखं असतं. नेक्स्ट क्वेश्चन, क्वेश्चन नंबर 78. In view of fact that kerosene is inferior good in India, what are its implication? So inferior good means, ही पण टर्म UPSC ने विचारली प्रिलिम मध्ये. इन्फिरियर गुड काय अर्थ होतो इन्फिरियर गुडचा? येस, बघा नॉर्मली इन्कम वाढलं तर लोकांनी काय करायला पाहिजे, गोष्टी डिमांड करायला पाहिजे. पण अशा कोणत्या गोष्टी आहेत की ज्याचं माझं इन्कम वाढलं तर मी त्या डिमांड करत नाही. जसं समजा तुमचं इन्कम वाढलं तर काय कराल, टँकरभर केरोसिन घेऊन आलं, असं होतं का? खूप पैसा आहे, केरोसिन घेऊन या. काय कराल तुम्ही, अल्टरनेटिव्ह दुसरे ऑप्शन शोधाल. सो ॲज हाऊस होल्ड गेट रिचर दे कन्झ्युम लेस केरोसिन. त्याचा क्वालिटी आणि गव्हर्नमेंट सबसिडीशी काही संबंध नसतो. इन्फिरियर गुड म्हणजे काय, इन्कम वाढल्यानंतर लोकांनी जर त्या डिमांड कमी केल्या तर त्याला म्हणणार इन्फिरियर गुड. मायक्रो इकॉनॉमिक्स एनसीईआरटीची एक समरी आपल्या मैत्रीच्या टेलिग्राम चॅनलला आपण अपलोड केलेली आहे. वेबलेन गुड काय असतात वगैरे ते थोडेसे बघून ठेवले पाहिजे. इन्फिरियर गुड म्हणजे काय हे पण बघून ठेवू शकता. त्यानंतर क्वेश्चन नंबर 74. हा एनसीईआरटीतला एक क्वेश्चन होता, पर्पजफुली थोडा टाकला. विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट अ फ्लो व्हेरिएबल? टिपिकल थोडा एमपीएससी मध्ये विचारला जाणारा प्रश्न आहे, आपल्या सोर्स मधला. 2024च्या प्रिलिमला पाहता आणि 2025च्या दोन पॉसिबिलिटी बघता, म्हणजे एमपीएससी डिस्क्रिप्टिव्ह आणि युपीएससी. पर्पजफुली म्हणजे याच्या आधी प्रिलिमच्या बॅचला वगैरे मी काय करायचो की फक्त युपीएससीचे प्रश्न पीवायक्यू सॉल्व्ह करून घेणं, की त्याच्यावर एम्फसाइज करणं. यावेळेला चॅप्टर वाईज आपण एमपीएससीने काय प्रश्न विचारले ते पण बघणार. याचा पर्पज काय आहे की फॅक्च्युअल गोष्टी पण कंट्रोल असायला पाहिजे. म्हणजे मला पुढच्या वर्षीची एमपीएससी प्रिलिम पण जाऊ द्यायची नाही. पुढच्या वर्षी एमपीएससी प्रिलिम हा अल्टिमेट रिझल्ट ठरवणार आहे, कारण तिथे चॅलेंज असणार आहे मोठं डिस्क्रिप्टिव्ह पेक्षा, रायटिंग पेक्षा. सो फ्लो व्हेरिएबल नॉट, विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट फ्लो व्हेरिएबल विचारले तर नॅशनल इन्कम अकाउंटिंग या चॅप्टरमध्ये याच्या एनसीईआरटी मध्ये दोन कन्सेप्ट दिल्या, फ्लो अँड स्टॉक. वाचलात काय? ह्या कन्सेप्ट लक्षात ठेवण्यासाठी एक एक वर्ड किंवा एक एक लाईन लक्षात ठेवा. फ्लो आर डिफाइंड ओव्हर द पिरियड ऑफ टाइम, ओव्हर द पिरियड ऑफ टाइम, अँड स्टॉक आर डिफाइंड ॲट द पॉइंट ऑफ टाइम. फ्लोज कसे मोजले जातात? ओव्हर द पिरियड ऑफ टाइम. स्टॉक कसे मोजले जातात? ॲट द पॉइंट ऑफ टाइम. आता विचार करा नॅशनल इन्कम. तर नॅशनल इन्कम त्याने ना त्यासाठी एक एक्झाम्पल दिलंय एनसीईआरटीतच. समजा हा एक बकेट आहे आणि त्याच्यात ना टॅपमधून पाणी येते, तर हे येणारं पाणी असतं फ्लो आणि साचलेलं पाणी असतं स्टॉक. आलं का लक्षात? आता हे पाणी जेव्हा फ्लो मधलं मोजायचं तेव्हा ओव्हर द पिरियड मोजावं लागेल ना मला. एवढ्या वेळात इतकं पाणी जमा झालं, आत्ता इतकं पाणी आहे ऍट दिस पॉइंट ऑफ टाइम, ते काय होईल? स्टॉक. आलं लक्षात? तर इम्पोर्ट बघा, नॅशनल इन्कम बघा, डेप्रिसिएशन हे कंटिन्युअस चालत असतं.
नॅशनल इन्कम तुमचं कंटिन्युअस ऍड होऊ शकतं, मायनस होऊ शकतं. डेप्रिसिएशन कंटिन्युअसली चाललेली प्रोसेस असते. ओव्हर द पिरियड मोजावी लागेल ना मला डेप्रिसिएशन किती होतंय. इम्पोर्ट पण तसंच आहे. वेल्थ ऍट दिस पॉइंट ऑफ टाइम, इन्कम आणि वेल्थ मध्ये हाच फरक आहे बघा. इन्कम काय आहे माझं, रिकरंट बेसिस वरती येणारी गोष्ट. आत्ता या मोमेंटला माझी संपत्ती किती आहे, वेल्थ किती आहे, ऍट दिस पॉइंट ऑफ टाइम इज स्टॉक व्हेरिएबल. म्हणून आन्सर काय आहे त्याचं, सी. मग मला सांगा की माझ्याकडे जर समजा एक मशिनरी आहे, कॅपिटल इन्व्हेस्टमेंट मी केलेली आहे, कम्प्युटर्स आहेत हे, तर ते काय असेल, फ्लो ऑर स्टॉक. मशिनरी काय आहे तुमची, इन्व्हेस्टमेंट स्टॉक. एमपीएससीने एकदा विचारलं होतं, ह्युमन पॉप्युलेशन इज फ्लो ऑर स्टॉक. मानवी लोकसंख्या, ह्युमन पॉप्युलेशन म्हणजे जस्ट विचार करा, ऍट द पॉइंट ऑफ टाइम और ओव्हर द पिरियड ऑफ टाइम. म्हणजे मी आत्ता म्हणणार की आत्ता भारताची लोकसंख्या इतकी आहे की ओव्हर द पिरियड ऑफ मोजणार, ह्या मुवमेंटला सांगावे लागणार, नाहीतर मोजताच येणार नाही. सो ह्युमन पॉप्युलेशन इज स्टॉक. ओके. गव्हर्नमेंट डेफिसिट, शासनाची जी तूट असते, दॅट इज फ्लो ऑर स्टॉक. दॅट इज फ्लो ऑर स्टॉक. फ्लो ऑर स्टॉक. डेफिसिट आणि एक डेप्ट शब्द वापरला होतो. डेफिसिट इज फ्लो अँड डेप्ट इज स्टॉक. हे जेव्हा साचत जातं किंवा साचत असतं त्यावेळेला ते असतं डेफिसिट. साचलेली गोष्ट, बऱ्याच वर्षाची कर्ज, हे काय होतात, डेप्ट. तो असतो स्टॉक. येतंय लक्षात. सो अशा मायक्रो इकॉनॉमिक्सच्या बेसिक कन्सेप्ट ऍटलिस्ट ज्या एनसीईआरटी मध्ये दिलेल्या आहेत त्या क्लिअर असायला पाहिजे. देन क्वेश्चन नंबर 73. हे समजलंय का, स्टॉक अँड फ्लो समजलंय. Question number 73. The term rules of origin is sometimes seen in the news with reference to. Rules of origin. वाचलंय हे? किती लोकांच्या न्यूज मध्ये म्हणजे वाचण्यात आलेलं आहे, अटेम्प्ट केलाय, काय आलंय का बरोबर. ओके. कसा विचार केला मग, डम्पिंग फॉरेन डम्पिंग कन्सेप्ट माहिती आहे का. चायना मोस्टली आपल्यासोबत काय करतं, ते डम्प करतात. मोस्ट ऑफ द गोष्टी कमी प्राइस मध्ये डम्प केल्या जातात. चायनामध्ये त्या गोष्टीला जेवढं प्रोडक्शन कॉस्ट लागलेलं असेल त्यापेक्षा कमी किमतीत काय केली जाते, ती डम्प केली जाते. म्हणून गव्हर्नमेंट काय करतं, अँटी डम्पिंग ड्युटी इम्पोज करते. आता ही अँटी डम्पिंग ड्युटी तर इम्पोज करते, पण मग काय केलं जातं, समजा मी चायनातून नाही पाठवलं, मी गोष्ट पाठवली इंडोनेशियात आणि इंडोनेशियामधून इकडे एक्सपोर्ट केला. आता काय झालं, ती डम्पिंग लागणारच नाही, कारण मी चायनीज गुडवरती डम्पिंग ड्युटी लावली होती, अँटी डम्पिंग ड्युटी लावली होती. त्यामुळे ही गोष्ट होऊ नये म्हणून काय केलं जातं, तुम्ही सांगा की ती गोष्ट कुठं काय झाली आहे, ओरिजिनेट झाली. तो ओरिजिन, त्या गोष्टीचा ओरिजिन कुठं आहे हे शोधणं, जेणेकरून काय करता येईल, डम्पिंग आयडेंटिफाय करता येईल. सो डेव्हलपिंग ट्रेड नॉर्म्स टू प्रिव्हेंट डम्पिंग ऑफ फॉरेन गुड्स इन डोमेस्टिक मार्केट. रिकरंटली ही न्यूज मध्ये असलेली टर्म आहे. दॅट्स वाय इम्पॉर्टंट. इव्हन तुमच्या आयआरच्या आन्सर मध्ये लिहिण्यासाठी रिलेव्हंट असलेली रूल्स ऑफ ओरिजिन. क्लिअर कळलंय. नक्की वस्तू कुठून आली हे समजणं म्हणजे रूल्स ऑफ ओरिजिन. ओके. लिक्विडिटी वॉज इझी. बेसिकची कन्सेप्ट आहे लिक्विडिटी. आले का बरोबर आहे सगळ्यांची. स्टेटमेंट रिलेटेड टू फिस्कल पॉलिसी 71. So two policies are mentioned, counter cyclic fiscal policy and pro cyclic fiscal policy. आलाय का हा प्रश्न बरोबर. गव्हर्नमेंट बजेटिंग इम्पॉर्टंट टॉपिक फॉर मेन्स ॲज वेल एज प्रिलिम्स. आलाय बरोबर. चुकलंय कुणाचं, चुकलंय. ओके. सो
किती लोकांना नाही माहिती कन्सेप्ट म्हणजे घ्यायला आपल्याला, नाही तर मग पुढे जाऊया आपण. ओके. See, there are two phases of business cycle. बिझनेस सायकल, व्यापार चक्र ज्याला म्हटलं जातं, त्याच्यात 2 फेजेस असतात, एक्सपान्शनरी अँड रिसेशनरी. आपण ऐकतो बघा मार्केटमध्ये तेजी आहे, मार्केटमध्ये मंदी आहे, ते काय असतं? बिझनेस सायकल. ठीक आहे. आता समजा मार्केटमध्ये मंदी आहे, देर इज अ रिसेशन, आणि तुम्ही बिझनेस पर्सन आहात, तुम्ही काय कराल? प्रोडक्शन वाढवाल, बरोबर? म्हणजे समजा कपड्याचे व्यापारी आहात, मंदीच आहे मार्केटमध्ये, तुम्ही काय कराल? अजून कपडे तयार कराल? नाही करणार ना. काय कराल? थांबाल, कारण घेणारच नसेल कोणी, तर तुम्ही प्रोडक्शन वाढवाल का? सो रिसेशनरी पिरियडमध्ये ॲज अ बिझनेस पर्सन तुम्ही काय कराल? सेव्हिंग कराल, पैसे जास्त वापरणार नाही, त्यापेक्षा काय कराल? पैसे जे आहेत ते वाचवण्याचा प्रयत्न कराल, बरोबर? म्हणजे तुमचं एक्सपेंडिचर रिसेशनरी फेजमध्ये काय होतो? कमी. ठीक आहे. एक्सपान्शनरी फेज आहे, बाजारपेठेत चांगली तेजी सुरू आहे, बरोबर? तुम्ही काय कराल? एक्सपांड करण्याचा प्रयत्न करणार, बरोबर? प्रोडक्शन वाढवणार. ठीक आहे. गव्हर्नमेंट याच्या एक्झॅक्ट अपोजिट वागतं. म्हणजे हे जे सायकल आहे ना, त्याच्या अपोजिट गव्हर्नमेंट काम करतं. म्हणजे समजा रिसेशन आहे, तर गव्हर्नमेंटनी पैसा खर्च कमी केला तर रिसेशन वाढेल. गव्हर्नमेंट रिसेशनरी फेजमध्ये काय करतं? आपला एक्सपेंडिचर वाढवतं. कोविड-19 आठवा, तेव्हा बिझनेस लोक काय करणार? गप्प बसले होते. गव्हर्नमेंटनी काय केलं? आपला एक्सपेंडिचर वाढवला. अशा वेळेला गव्हर्नमेंट टॅक्स कमी करेल की वाढवेल? रिसेशनरी फेजमध्ये कमी, कारण लोकांकडे पैसा जास्त असला पाहिजे, जेणेकरून ते डिमांड करतील, कन्झम्पशन करतील, प्रोडक्शन करतील. सो रिसेशनरी फेजमध्ये गव्हर्नमेंट काय करतं? आपलं एक्सपेंडिचर वाढवतं आणि टॅक्सेस कमी करतं. ओके. एक्सपान्शनरी फेजमध्ये जिथे बिझनेस पर्सन काय करतायत? खूप मोठ्या प्रमाणात प्रॉफिट कमवण्याचा प्रयत्न करतायत, खर्च वाढवतायत, इथे गव्हर्नमेंट काय करतं? आपलं एक्सपेंडिचर कमी करते. का बरं असं? बघा, एक्सपान्शनरी फेज आहे म्हणजे मार्केटमध्ये लिक्विडिटी आहे की नाही? आहे, बरोबर? जर गव्हर्नमेंटने एक्सपेंडिचर वाढवलं तर मार्केटमधली लिक्विडिटी आणखी वाढेल आणि इन्फ्लेशन होईल. ह्या वेळात गव्हर्नमेंटला उलट काय करायचं आहे? आपल्याकडचं रेव्हेन्यू साठवून ठेवायचं, जेणेकरून रिसेशनरी फेजमध्ये तो वापरता येईल. सो हे जे आहे ना, गव्हर्नमेंटच्या एक्सपेंडिचरचं बिहेवियर सायकलच्या अपोजिट करणं, त्याला म्हटलं जातं काउंटर सायक्लिक फिस्कल पॉलिसी. सायकलच्या एक्झॅक्ट काउंटर एक्सपेंडिचर किंवा गव्हर्नमेंटची पॉलिसी असेल तर त्याला म्हणायचं काउंटर सायक्लिक फिस्कल पॉलिसी. कळलंय? पण जर समजा गव्हर्नमेंटने उलट केलं, एक्सपान्शनरी फेजमध्ये आपला खर्च वाढवला आणि रिसेशनरी फेजमध्ये आपला खर्च कमी केला, तर त्याला म्हणायचं प्रो सायक्लिक फिस्कल पॉलिसी. पण युजली गव्हर्नमेंट कसं वर्क करतं? काउंटर सायक्लिक फिस्कल पॉलिसी. प्रो सायक्लिक कोण करतं? बिझनेस पर्सन करतं किंवा बिझनेस करतं. सो आता बघा तो प्रश्न. काउंटर सायक्लिक फिस्कल पॉलिसी मीन्स इन्क्रीज गव्हर्नमेंट स्पेंडिंग अँड रिड्यूस टॅक्सेस ड्युरिंग बूम पिरियड. बूम पिरियड म्हणजेच एक्सपान्शनरी फेज. अँड रिड्यूस स्पेंडिंग अँड इन्क्रीज टॅक्सेस ड्युरिंग रिसेशन. नो, एक्झॅक्ट उलट आपण आता बघितलं. बघा काय म्हणतात ते? काउंटर सायक्लिक फिस्कल पॉलिसी मीन्स इन्क्रीज गव्हर्नमेंट स्पेंडिंग अँड रिड्यूस टॅक्सेस ड्युरिंग बूम पिरियड. नो, उलट गव्हर्नमेंट त्यावेळेला काय करेल? टॅक्सेस इन्क्रीज करून आपला रेव्हेन्यू वाढवण्याचा प्रयत्न करेल, कारण मार्केटमध्ये लिक्विडिटी तशीच आहे ना, लोक एक्सपेंडिचर करते, पैसा आहे, तर गव्हर्नमेंट स्वतःकडे पैसा ठेवण्याचा प्रयत्न करेल. आणि रिड्यूस स्पेंडिंग अँड इन्क्रीज टॅक्सेस ड्युरिंग रिसेशन, उलट रिसेशन आणखी वाढेल, प्रॉब्लेमॅटिक ठरेल. आलंय लक्षात? क्लिअर आहे सगळ्यांना काउंटर सायक्लिक अँड प्रो सायक्लिक फिस्कल पॉलिसी? सो आन्सर इज नायदर 1 nor 2. Next 70, carry trade. This is again term that is in news. Actually करंट मधली आहे, आपल्या बेसिक सोर्सेस मध्ये नसली तरी. कॅरी ट्रेड अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न केला का? प्रश्न केला, आलं बरोबर? माहित होतं? ऑगस्ट एंडला आय थिंक करंट मध्ये न्यूज मध्ये होती कॅरी ट्रेड. ओके.
याचं आन्सर आहे टू बॉरो मनी इन कंट्री वेअर इंटरेस्ट रेट आर लो अँड इन्व्हेस्ट दॅट मनी इन कंट्री वेअर इंटरेस्ट रेट्स आर मच हाय. सी इन्व्हेस्टर आहे ना सतत अशा शोधत असतात की आपल्या इन्व्हेस्टमेंटवरती रिटर्न कुठे जास्त मिळेल. त्यासाठी ते काय करत असतात, सतत प्रयत्न करत असतात. म्हणजे समजा तुम्ही आता युएसए मधले इन्व्हेस्टर आहात आणि युएसए मध्ये इंटरेस्ट रेट लो आहेत, तर तिथं बँकेमध्ये पैसा ठेवून तुम्हाला काही फायदा आहे का? मी अशा ठिकाणी पैसा ठेवला पाहिजे जिथे मला काय मिळेल, इंटरेस्ट जास्त मिळेल. बरोबर. आता हे कॅरी ट्रेडवाले काय करतात, हे आपण एक्झाम्पल रिअल ह्याच्यामधून समजून घेऊया. जपानच्या बँकने काय केलं होतं, 2011 ते 2016 या पिरियडमध्ये त्यांचा इंटरेस्ट रेट नियर 0% होता. एकदा तर तो मायनस मध्ये पण गेला होता. म्हणजे बँक ऍक्च्युली तुम्हाला पैसे देते की हे करण्यासाठी, लोन घेण्यासाठी. सो का बरं असं 0% ठेवला असेल जॅपनीज बँकनी? इन्व्हेस्टमेंट वाढावी, ग्रोथ व्हावी. कारण जॅपनीज पॉप्युलेशन आता काय होतीये, एजिंग पॉप्युलेशनकडे जाते. इन्व्हेस्टर मग त्यामुळे जे ऍक्च्युली डिसिजन घेत आहेत किंवा इन्व्हेस्ट करणार आहेत अशी पॉप्युलेशन पण काय झाली, कमी झाली. सो हा 2011 ते 16चा त्यांचा इंटरेस्ट रेट किती होता, 0%. पण हे फक्त त्यांच्या देशाच्या लोकांना लागू होत नाही, बाकीच्यांनी पण बघितलं. मग समजा युएस मधला इन्व्हेस्टर आहे, त्यांनी काय केलं, जॅपनीज बँकेमधून पैसे घेतले. कारण त्याला काय मिळतंय, 0 इंटरेस्ट रेटला मिळतंय. आणि हाच पैसा तो काय करतोय, इंडिया, ब्राझील और फॉर दॅट मॅटर युएसए इथे जाऊन लोकांना विकतोय. आता इथं त्याला निग्लिजिबली समजा 2-3% जरी इंटरेस्ट रेट मिळाला तरी त्याचा तो काय असणार आहे, ह्यूज प्रॉफिट असणार आहे. सो टू बॉरो मनी इन कंट्री वेअर इंटरेस्ट रेट्स आर लो आणि इन्व्हेस्ट दॅट मनी इन कंट्री वेअर इंटरेस्ट रेट्स आर रिलेटिव्हली हाय. कळलंय का? सो इंडियामध्ये त्याला रिलेटिव्हली इंटरेस्ट रेट जास्त मिळणार आहे. इन्व्हेस्टमेंट एक प्रकारची होती. आता ही टर्म न्यूज मध्ये का होती, कारण जे बँक आहे जॅपनीज बँक, त्यांनी काय केलंय, हा ट्रेंड रिव्हर्स करायला सुरुवात केली. इंटरेस्ट रेट आपला काय करायला लागलाय, वाढवायला लागलेली आहे. सो त्यामुळे जो एन मधला कॅरी ट्रेड होता तो आता काय होतोय, कमी होत चाललेला आहे. आले लक्षात? सो कॅरी ट्रेड वॉज इन न्यूज फॉर दिस मॅटर. देन क्वेश्चन नंबर 69 मगाशीच डिस्कस केला. विंडफॉल टॅक्स इज रिलेटेड टू क्रूड ऑइल. विंडफॉल टॅक्स काय बरं बेसिक कन्सेप्ट आहे. सडन जर एखाद्या कंपनीजला इरॅशनल किंवा खूप जास्त प्रमाणात, जे ते ऍक्च्युली त्यांना तितका प्रॉफिट मिळाला नाही पाहिजे, इतक्या मोठ्या प्रमाणात मिळाला, तर तो जो टॅक्स इम्पोज केला जातो दॅट इज विंडफॉल टॅक्स. सतत न्यूज मध्ये असतो. 68 वेज अँड मीन्स ऍडव्हान्स. अगेन बेसिक सोर्स मधला आपला किंवा बेसिक कन्सेप्ट मधला प्रश्न आहे. आलाय का बरोबर? वेज अँड मीन्स ऍडव्हान्स कुठे वाचलंय हे तुम्ही? वेज अँड मीन्स ऍडव्हान्स FRBM ऍक्ट. FRBM ऍक्ट मध्ये एक प्रोव्हिजन आहे, गव्हर्नमेंट कॅनॉट बॉरो फ्रॉम RBI एक्सेप्ट बाय वेज अँड मीन्स ऍडव्हान्स. सो वेज अँड मीन्स ऍडव्हान्स म्हणजे काय की जर टेम्पररी मिसमॅच असेल कशामध्ये, गव्हर्नमेंटच्या रिसिप्ट अँड एक्सपेंडिचर मध्ये, त्यावेळेला जे गव्हर्नमेंट बॉरो करतो दॅट इज वेज अँड मीन्स ऍडव्हान्स. कसा मिसमॅच असायला पाहिजे, टेम्पररी मिसमॅच असायला पाहिजे त्या टेम्पररी पिरियडसाठी. म्हणजे गव्हर्नमेंटला पैसा तर येणार आहे, रिसिप्ट येणार आहे, पण त्याला वेळ लागतोय आणि एक्सपेंडिचर तर लगेच करायचंय. सो वेज अँड मीन्स ऍडव्हान्स त्यासाठी आहे. गव्हर्नमेंट कॅन अवेल इमिजिएट कॅश, कारण ती इमिजिएट रिक्वायरमेंटच असते. येस. गव्हर्नमेंट डज नॉट हॅव टू पे इंटरेस्ट रेट. नो. इंटरेस्ट रेट पे करावा लागतो. त्यावेळेचा जो रेपो रेट आहे, प्रिव्हेलिंग रेपो रेट इज द इंटरेस्ट रेट फॉर वेज अँड मीन्स ऍडव्हान्स. सो वेज अँड मीन्स ऍडव्हान्स मध्ये काय लक्षात ठेवायचं आहे, टेम्पररी मिसमॅच असेल बिटवीन रिसिप्ट अँड एक्सपेंडिचर त्यावेळेला तो दिला जातो. सेकंड, रेपो रेट जो असतो, प्रिव्हेलिंग रेपो रेट, तो त्याचा इंटरेस्ट रेट असतो. किती दिवसासाठी दिला जातो, तर मॅक्झिमम 90 डेज, 90 दिवसासाठी हे वेज अँड मीन्स ऍडव्हान्स दिलं जातं.
याच्या पलीकडे जर दिवस गेले गव्हर्नमेंटला ते पैसे रिपे करायला, तर 2% पेनल्टी इम्पोज केली जाते. रेपो रेट प्लस ते 2% पेनल्टी इम्पोज केली जाते. आता हे किती लोन दिलं जातं वेज अँड मीन्स ऍडव्हान्स मध्ये? दॅट इज डिसाइडेड म्युच्युअली बाय गव्हर्नमेंट अँड आरबीआय. सो लिमिट्स ऑफ वेज अँड मीन्स ऍडव्हान्स इज डिसाइडेड बाय, बाबा किती लोन द्यायचं, इज डिसाइडेड म्युच्युअली बाय आरबीआय अँड गव्हर्नमेंट ऑफ इंडिया. त्यामुळे कोविडमध्ये एक न्यूज होती, आरबीआय अँड गव्हर्नमेंट ऑफ इंडिया हॅव इन्क्रीज द लिमिट ऑफ बॉरोईंग अंडर वेज अँड मीन्स ऍडव्हान्स. कारण गव्हर्नमेंटला त्यावेळेला टेम्पररी मिसमॅच वाढलेला होता, जास्त पैशाची गरज होती. आलं का लक्षात वेज अँड मीन्स ऍडव्हान्सची कन्सेप्ट? काय काय लक्षात ठेवायचं आहे? टेम्पररी मिसमॅच असेल तर कोण देते? आरबीआय. किती दिवसासाठी? 90 डेजसाठी. किती इंटरेस्ट रेटनी? रेपो रेटनी. पेनल्टी रेट इज 2% अँड लिमिट इज डिसाइडेड म्युच्युअली बाय आरबीआय अँड गव्हर्नमेंट. हे सिंडिकेट लेंडिंग आणि 66-69 चा क्वेश्चन PYQ म्हणजे 2024च मुद्दाम टाकला होता मी. तर त्यात फॅक्च्युअल गोष्ट म्हणजे हे जस्ट फक्त बघायचं होतं की वाय कॅनॉट सिंडिकेट लेंड बी क्रेडिट लाईन ऑफ क्रेडिट. तो एक इलिमिनेट केला असता तरी तो उत्तर आला असतं. वी विल फोकस ऑन दीज क्वेश्चन 65 and 64. Which of the following statement is not correct regarding different shapes of economic recovery? Shapes of economic recovery. अटेम्प्ट केलाय? केलं. आलं बरोबर? कोणता आन्सर लिहिलाय? बी. का बरं बी रॉंग आहे? वाय बी इज रॉंग? परमनंटली लॉस नसतं. शेप ऑफ इकॉनॉमिक रिकव्हरी माहिती आहेत का? व्ही शेप, यू शेप, डब्ल्यू शेप, के शेप. ठीक आहे, माहिती आहेत का? डिस्कस करायचंय ते? अरे करायचंय की नाही करायचंय? करा. ओके. एक दोन नीट समजून घ्या, बाकीचे म्हणजे लगेच समजतील. ही समजा तुमची इकॉनॉमिक ऍक्टिव्हिटी आहे कंट्रीची, म्हणजे तुमचं जीडीपी ग्रोथ आहे. ओके, या लेवलला तुमची काय होते? जीडीपी और कंट्री ग्रो होती. हिअर देर इज अ प्रॉब्लेम और डिस्रप्शन, इकॉनॉमिक डिस्रप्शन ज्याला म्हटलं जातं. म्हणजे आपल्या कंटेक्समध्ये काय झालं होतं? कोविड-19. बघा, ही ग्रोथ एवढीच राहील का या लेवलला? कोविड-19 नंतर नाही राहणार. ती काय होईल? खाली येणार. बरोबर? म्हणजे जर ही जी ग्रोथ होती त्याच्यापेक्षा ती खाली येणार. बरोबर? कॉन्ट्रॅक्शन म्हणतो त्याला आपण, जीडीपीचं कॉन्ट्रॅक्शन होणार. राईट? आता समजा कोविड मधलं डिस्रप्शन फक्त 1 महिना राहिलं असतं. असं इमॅजिन करा की मार्च मध्ये, कारण त्यांनी काय सांगितलं होतं आपल्याला? 15 दिवस घरात राहा. बरोबर? सुरुवातीला असंच सांगितलं होतं ना. म्हणजे मुलं बरेचदा इथली पेठेमधून काय गेली होती? 15 दिवसाची पुस्तकं घेऊन गेली होती. काही लोक तर घेऊन पण नाही गेली. 15 दिवसाचं राहिलं असतं किंवा 1 महिन्याचं राहिलं असतं समजा डिस्रप्शन. ठीक आहे, इमॅजिन करा आता 1 महिन्यात काय झालं असतं. म्हणजे मी समजा ऑर्गनाइज सेक्टर मधलं आहे, 1 महिन्यात परमनंट जॉब लॉस होतील का? नाही होणार. उलट लोकांची सेव्हिंग झाली असती. मग त्याला इकॉनॉमिस्ट असं म्हणतात, सेव्हिंग ऑफ 1 हेअर कट. 1 हेअर कटचे पैसे वाचले. नव्हतो गेलो बाहेर, जेवायला गेलो का बाहेर? त्याचे पैसे वाचले. मुलांना बाहेर घेऊन गेलो का? त्याचे पैसे वाचले. तर अशा प्रकारे जेव्हा डिस्रप्शन होतं आणि तुमची सेव्हिंग होते, त्याला म्हटलं जातं पेंटअप सेव्हिंग. बरोबर ना? 1 हेअर कटचे पैसे वाचले माझे, रेस्टॉरंटचे पैसे वाचले, मुलांच्या शाळेत पाठवून रिक्षावाल्याचे पैसे वाचले. पेंटअप सेव्हिंग. सो जरी हे लो लेवलला आलेलं असेल, कॉन्ट्रॅक्शन झालेलं असेल ग्रोथ ह्याचा, तरी 1 महिन्यानंतर समजा काय झालं? आता सगळं नॉर्मल झालं. आता माझ्याकडे सेव्हिंग माझी उलट वाढलेली आहे रिलेटिव्हली कमी होण्यापेक्षा. परमनंट जॉब लॉस नाही, जॉब पण आहे माझ्याकडे. आता लोक काय करतात? ट्रिमेंडसली त्यांचा एक्सपेंडिचर इन्क्रीज करतात. 1 महिन्यानंतर आठवा किंवा असं झालं असतं. म्हणजे इव्हन कोविड नंतर आपण बघितलं ना, दिवाळीमध्ये
लोक इतकी बाहेर पडली होती की कोविड आला होता का, लोकांकडे पैसे खरंच कमी झाले का असं वाटलंच नाही. कारण काय होतं, या पेंटअप सेव्हिंग मधून जो पैसा वाचलाय तो मी करतो पेंटअप एक्सपेंडिचर. जो वाचलेला पैसा आहे तो पटकन वापरून टाकला. मग लोक येण्यासारखे बघा फिरायला जायला लागली, रेस्टॉरंटमध्ये जायला लागली. दॅट इज पेंटअप एक्सपेंडिचर. त्यामुळे आधीची जी लेवल होती माझी जीडीपीची त्याच्या पण मी काय केलोय, वरती गेलोय. पण ही लेवल फार वेळ राहणार आहे का, पेंटअप सेव्हिंग संपणार ना, पुन्हा इकॉनॉमी काय होणार, नॉर्मलाइज होणार आणि आधीच्या लेवलला जी होती त्यावेळेला येणार. सो हा जो रिकव्हरीचा टाईप आहे त्याला म्हटलं जातं व्ही शेप इकॉनॉमिक रिकव्हरी. सो डिस्रप्शन वॉज फॉर स्मॉल पिरियड. व्ही शेप रिकव्हरीमध्ये काय असतं, म्हणजे एक प्रकारे फिनिक्स सारखं काय होतं, परत वरती जाते आणि नॉर्मलाइज होते. व्ही शेप मध्ये रिकव्हरी काय होते, पटकन होते, फिनिक्स सारखी होते. डिस्रप्शन वॉज फॉर स्मॉल पिरियड, देर इज नो परमनंट जॉब लॉस अँड सेव्हिंग्स आर नॉट अफेक्टेड. आले लक्षात. गव्हर्नमेंट ऑफ इंडिया सतत सांगत होती इंडिया एक्सपिरियन्स व्ही शेप रिकव्हरी, व्ही शेप रिकव्हरी. 2021च्या आय थिंक मेन्स मध्ये प्रश्न विचारला होता, इज इंडिया एक्सपिरियन्सिंग व्ही शेप रिकव्हरी. 15 मार्काचा प्रश्न विचारला होता युपीएससी. त्यावेळेला आपल्या इकॉनॉमिक सर्व्हेमध्ये सांगितलं व्ही शेप रिकव्हरी, फायनान्स मिनिस्टरने सांगितलं व्ही शेप रिकव्हरी. सो व्ही शेप रिकव्हरी काय आहे हे. आता ऑप्शन बघा तो व्ही शेप रिकव्हरी वाला. व्ही शेप इन व्ही शेप इन्कम्स अँड जॉब्स आर परमनंटली लॉस्ट अँड इकॉनॉमिक ग्रोथ रिकवर्स ग्रॅज्युअली. नो, ते काय होते, फिनिक्स सारखं पटकन रिकवर होतं. आलं लक्षात. सो दॅट्स वाय दिस इज इनकरेक्ट. आणि त्यांनी काय विचारलंय, नॉट करेक्टच विचारलेलं आहे. ठीक आहे. सो हे होतं व्ही शेप. आता समजा डिस्रप्शन दोनदा दिसलं, ठीक आहे, एकदा रिकवर झालं, नॉर्मलाइज झाली इकॉनॉमी, पण कोविडमध्ये वेव्ह झाल्या, फर्स्ट वेव्ह, सेकंड वेव्ह, पुन्हा डिस्रप्शन, पुन्हा नॉर्मलायझेशन. याला काय म्हणणार, डब्ल्यू शेप रिकव्हरी. वेन इकॉनॉमिक डिस्रप्शन इज हॅपनिंग अगेन अँड अगेन, मल्टिपल टाइम जर डिस्रप्शन दिसलं तर पुन्हा जे दिसते ना की कॉन्ट्रॅक्शन, ग्रोथ, कॉन्ट्रॅक्शन, दिस इज व्ही शेप रिकव्हरी. कळलंय का. आता त्यांनी आणखी एक यू शेप विचारलाय बघा प्रश्न. इन यू शेप रिकव्हरी आफ्टर फॉलिंग स्ट्रगल्स अराउंड अ लो ग्रोथ रेट फॉर सम टाइम बिफोर रायझिंग ग्रॅज्युअली टू युज्युअल लेवल. हे बघा काय होतंय त्याच्यात, असा हा यू शेप दिसतोय. आता हे बघा कसं आहे, लगेच फिनिक्स सारखं वरती जात नाही, ग्रॅज्युअली ते जाते. कारण याच्यामध्ये ऍक्च्युली सेव्हिंग लोकांची काय झाली, अफेक्ट झालेली आहे. मग ते डिस्रप्शन कदाचित 5-6 महिने चाललं, वर्षभर चाललं आणि माझ्या काही जॉब लॉस पण झालाय, तर ती काय असणार आहे, व्ही शेप रिकव्हरी. कळलंय का, सॉरी यू शेप रिकव्हरी. त्याच्यानंतर त्यांनी के शेप रिकव्हरी एक विचारली आहे बघा, किंवा दिली. आता जे क्रिटिक्स होते, इकॉनॉमिक क्रिटिक्स, त्यांचं काय म्हणणं होतं, व्ही शेप नाही, ऍक्च्युली के शेप. के शेप मध्ये कसं दिसतं, समजा ही रिकव्हरी झाली बरोबर, पण ही रिकव्हरी सगळ्याच सेक्टरशी, सगळ्याच सेक्शनची झालेली असणार किंवा सोसायटीच्या. म्हणजे काही लेबरर्सना जॉब परमनंटली लॉस करावा लागला. तुम्ही हे जे पेंटअप सेव्हिंग किंवा एक्सपेंडिचर म्हणताय तो कुठला, ऑर्गनाइज सेक्टर मधला, ज्यांचे परमनंट जॉब्स आहेत बरोबर. म्हणजे एक सेक्शन काय झालं, रिकव्हर झालाय आणि त्याच वेळेला दुसरा असा खाली तसाच राहिलाय. म्हणजे समजा एखादा सेक्टर असेल, सर्व्हिस सेक्टर, किंवा एखादा सेक्शन असेल, तर त्याला काय म्हणणार, म्हणजे हे जसं की एक वरती चाललेत आणि दुसरे खाली राहिले. ह्या लोकांनी रिकव्हर केलेलं आहे पण हे लोक रिकव्हर नाही झालेले, दॅट इज के शेप. ही के शेप रिकव्हरी ज्या सोसायटीमध्ये इनइक्वेलिटी जास्त आहे तिथं दिसते. त्यामुळे इकॉनॉमिस्ट म्हणतात इंडियामध्ये इतकी इनइक्वेलिटी आहे की व्ही शेप शक्यच नाही, आपल्याकडे काय के शेप. पण ऍक्च्युली गव्हर्नमेंटने काय म्हटले, ही व्ही शेप दाखवली, कारण आम्ही त्या पुअर सेक्शनला, वल्नरेबल सेक्शनवरती फोकस केला होता. इन के शेप आफ्टर रिसेशन डिफरंट पार्ट्स ऑफ इकॉनॉमी रिकवर ॲट डिफरंट रेट्स, टाइम्स ऑर मॅग्निट्यूड. काही लोक बेटर ऑफ असतात, काही लोक तसेच वर्स ऑफ राहतात. ठीक आहे.
आणखी बाकी बरेच प्रकार आहेत बघा. एल शेप, एल शेप मध्ये काय होणार आहे, ते रिकव्हरी बराच वेळ होणारच नाही. डिसरप्शन इतका वेळ होतं किंवा इतका निगेटिव्ह इम्पॅक्ट झाला की ती रिकव्हरी होण्याचे चान्सेस फार कमी आहे. आलंय लक्षात? ओके. कन्सेप्च्युअल आणखी एक 64 नंबरचा क्वेश्चन होता. ऍक्च्युली पीवायक्यू, युपीएससीचा पीवायक्यू आहे 2022 चा. आलाय का बरोबर? आलाय बरोबर? किती लोकांचं बरोबर आलंय? कोणी एक्सप्लेन करून सांगू शकता का की का बरोबर आलाय? युअर थॉट प्रोसेस. ते चुकीचं आहे का? ओके. एक एक स्टेटमेंट आपण बघूया. टाईट मॉनिटरी पॉलिसी ऑफ यूएस फेडरल रिझर्व्ह कुड लीड टू कॅपिटल फ्लाइट. करेक्ट ऑर इनकरेक्ट? ओके. टाईट मॉनिटरी पॉलिसी ऑफ यूएस म्हणजे काय? यूएस फेडरल रिझर्व्ह इज इन्क्रीजिंग इंटरेस्ट रेट. सो यूएसच्या फेडरल रिझर्व्हनी काय केलं? इंटरेस्ट रेट इन्क्रीज केले. इथपर्यंत कळलंय? आता मला सांगा, ॲज अ इन्व्हेस्टर तुम्हाला युएस मध्ये पैसे ठेवणं जास्त चांगलं आहे की इंडियामध्ये? इंटरेस्ट रेट मला जास्त मिळतो ना युएसच्या बँकमध्ये पैसे मी ठेवेन. सो त्याच्यामुळे इंडियामधून काय होईल? कॅपिटल फ्लाइट होईल, भांडवलाचं उड्डाण, आणि भारतातून पैसा काय होईल? बाहेर निघून जाईल. सो दिस इज करेक्ट. त्यामुळेच आता डिप्रिशिएशन होतोय बघा. पैसा खूप मोठ्या प्रमाणात इंडियन याच्यामधून बाहेर पडतो. कॅपिटल फ्लाइट मे इन्क्रीज द इंटरेस्ट कॉस्ट ऑफ फर्म्स विथ एक्झिस्टिंग एक्सटर्नल कमर्शियल बॉरोइंग्स. आता काय झालंय? कॅपिटल फ्लाइट झालंय. कॅपिटल फ्लाइटमुळे रुपी डिप्रिशिएट होईल की ऍप्रिशिएट होईल? ऍप्रिशिएट होईल की डिप्रिशिएट होईल? काय होईल वैभव? ऍप्रिशिएट होईल की डिप्रिशिएट होईल? रोहन? कॅपिटल फ्लाइटमुळे रुपी ऍप्रिशिएट होईल की डिप्रिशिएट होईल? मागे काय नाव आहे तुझं? आदेश. काय होईल बरं? ऍप्रिशिएट होईल की डिप्रिशिएट होईल? डिप्रिशिएट होईल. शुअर? लॉक करायचं? तर तुम्हाला एक सिंपल फॉर्म्युला सांगतो जो एक्झाम हॉलमध्ये वापरण्यासारखा. आयुष्यात आपल्याकडे जे गोष्टी असतात त्याची किंमत असते का वैभव? असतात का? बरोबर. जे नाही त्याची आपल्याला जास्त किंमत असते. बरोबर. जे कमी त्याची किंमत जास्त. डॉलर इंडियामधून बाहेर होतोय, कॅपिटल फ्लाइट जातोय म्हणजे काय? डॉलर झाला कमी तर डॉलरची प्राइस काय होणार, डॉलरची व्हॅल्यू काय होणार? ऍप्रिशिएट होणार. आणि आता रुपी काय झालंय? रिलेटिव्हली डॉलरच्या पेक्षा जास्त झालंय मार्केटमध्ये, तर रुपी होणार डिप्रिशिएट. समजा डॉलर इंडियामध्ये आला, कॅपिटलचा इन्फ्लो झाला, तर डॉलरची प्राइस काय होणार, डॉलरची व्हॅल्यू काय होणार? कमी होणार आणि रुपी ऍप्रिशिएट होणार. कळलंय? सो कॅपिटल फ्लाइट झालाय त्याचा अर्थ रुपीचं काय होणार आहे? डिप्रिसिएशन. म्हणजे मी असं म्हटलं $1 इज इक्वल टू 50 रुपीज, तर डिप्रिसिएशननी काय व्हायला पाहिजे? 60. असं म्हणजे ते वाढलं पाहिजे. बरोबर. आता समजा एखाद्याने $100 कर्ज घेतलंय युएसए मधून. आता इथं त्याला किती रुपये द्यायचे होते परत? 5,000 की 50,000? $100 जर मी कर्ज घेतलंय, 50 रुपये इज 5,000 ना. आता त्याला परत किती करायचे? 6,000. बघा $100 तो परत करतोय, पण 1,000 रुपये त्याचे जास्त जात आहेत बिकॉज ऑफ डिप्रिसिएशन. सो दॅट्स वाय कॅपिटल फ्लाइट इन्क्रीज द इंटरेस्ट कॉस्ट ऑफ फर्म्स विथ एक्झिस्टिंग एक्सटर्नल कमर्शियल बॉरोइंग. सो दिस इज करेक्ट. आणि हे ना सेकंड स्टेटमेंट मध्ये जे सांगितले त्याच्याच एक्झॅक्टली अपोजिट थर्ड स्टेटमेंट म्हणताय. डिव्हॅल्युएशन ऑफ डोमेस्टिक करन्सी डिक्रीज द करन्सी रिस्क असोसिएटेड. नो, करन्सी रिस्क इज इन्क्रीज. इन्क्रीज झाले ना म्हणून तर पैसे जास्त द्यावे लागतात. आलं का लक्षात? नाही समजलं? काय नाही समजलं? ओके.
डिप्रिसिएशन किंवा डिव्हॅल्युएशन कन्सेप्ट माहिती आहे बरोबर. रुपीची व्हॅल्यू काय होणं, कमी होणं. म्हणजे डिप्रिसिएशन मला काय दाखवता येईल, इथपर्यंत कळलंय बरोबर ना की नाही, समजलं ना सगळ्यांना. बॅलन्स ऑफ पेमेंटचा मोठा चॅप्टर आहे बघा. त्यामुळे कमी होणं म्हणजे काय, त्या रुपीची पर्चेसिंग पॉवर कमी होणं, ती व्हॅल्यू कमी होणं. बघा ना, आधी 50 रुपयाला $1 होता, आता 60 रुपयाला $1, म्हणजे रुपीची व्हॅल्यू काय झाली, कमी झालेली बरोबर. ते काय म्हणतायत की US मध्ये इंटरेस्ट रेट वाढवले कोणी, फेडरल रिझर्व्हनी. तर त्यामुळे काय होणार आहे, कॅपिटल फ्लाईट होणार आहे. हे पहिलं वाक्य कळलंय का. बघा, ॲज अ इन्व्हेस्टर मला जर USA मध्ये जास्त रिटर्न मिळतोय, मी काय करेन, पैसा तिथे इन्व्हेस्ट करेल ना, रॅदर देन इंडियामध्ये. सो इंडियामधून काय बाहेर पडेल, डॉलर. कॅपिटल फ्लाईट होते म्हणजे काय पडतं बाहेर, डॉलर. इथपर्यंत क्लिअर आहे. आता डॉलर इंडियामधून बाहेर पडलं, मी काय म्हटलं, जे कमी त्याची व्हॅल्यू, म्हणजे डॉलर झाला ॲप्रिशिएट अँड रुपी झाला. इथपर्यंत कळलं, रुपी काय होतोय कॅपिटल फ्लाईटमुळे, डिप्रिशिएट होतोय. आता डिप्रिशिएट झाला म्हणजे काय होणार, आधी जर हे होतं तर $1 $60 होणार. ठीक आहे. आता जर तुम्ही एक्सटर्नल कमर्शियल बॉरोवर आहात, तुम्ही काय केलंय, बाहेरच्या देशातून लोन घेतले. मी म्हटलं की $100 लोन घेतलं होतं, आता त्याला रिटर्न किती करायची होती, इथे 5,000. आता किती करावे लागतील, 6,000. वाढली का रिस्क. कॅपिटल फ्लाइट मे इन्क्रीज द इंटरेस्ट कॉस्ट ऑफ फर्म्स. इंटरेस्ट कॉस्ट वाढला ना, कारण रुपी काय झालेला आहे, डिप्रिशिएट. आता मला जास्त पैसे द्यावे लागतील. आणि तेच म्हणूनच माझी काय होते, करन्सी रिस्क एक्सटर्नल कमर्शियल बॉरोइंगच्या कंटेक्समध्ये इन्क्रीज होते रॅदर दॅन डिक्रीज. सो आन्सर इज A1 and 2. $63 devaluation and depreciation of currency. आले काय बरोबर. आत्ताच आपण बघितलं डिप्रिसिएशनचा मिनिंग, जस्ट मॅथमॅटिकली पुन्हा एकदा तो पुट फोर्थ करून घेऊ आपण. $1 50, आता काय होणार 60. तर मला सांगा, असं झाल्यामुळे इंडियाचा इम्पोर्ट वाढेल की एक्सपोर्ट वाढेल. परत एक गोष्ट लक्षात घ्या, एक अमेरिकन माणूस आलाय किंवा अमेरिकन माणसाला इंडियामधल्या गोष्टी विकत घ्यायच्या. आधीच्या केसमध्ये त्याला $100 मध्ये किती रुपयाच्या वस्तू भेटतील, 5,000च्या. आता हे $100 मध्ये त्याला किती रुपयाच्या वस्तू मिळतील. त्याला कुठली गोष्ट बेनिफिशियल आहे जास्त, सेकंड. डिप्रिसिएशन काय बेनिफिशियल आहे, त्या कारण आपल्या गोष्टी स्वस्त झाल्यात. सो त्यामुळे आपला काय होतो, एक्सपोर्ट वाढतो आणि इम्पोर्ट आपल्याला काय होणार, महाग होणार. बघा ना, तुम्हाला आता काय करायचं आहे, 5,000 फक्त US मधल्या कमी वस्तू येणार आहे, तुम्हाला जास्त पैसे पे करावे लागतात. इन्क्रीज इन एक्सपोर्ट. म्हणूनच इंडियाने बघा, बॅलन्स ऑफ पेमेंटचा क्रायसिस झाला होता तेव्हा पहिल्यांदाच काय करून टाकलं, डिव्हॅल्युएशन करून टाकलं. आता थर्ड अँड फोर्थ. सो फर्स्ट इज इनकरेक्ट. मला डिसाइड करायचं आहे, पण जस्ट जर तुम्ही याच्यावरती आले तर तरी सेकंड बरोबर आहे म्हणून आन्सर पर्यंत पोहोचले असते. इन्क्रीज इन डोमेस्टिक इन्फ्लेशन, असं का बरं. हा, हाऊ डिव्हॅल्युएशन लीड्स टू डिक्रीज इन इन्क्रीज इन डोमेस्टिक इन्फ्लेशन. कसं काय बरं. बरोबर, रुपीची व्हॅल्यूच कमी झालेली आहे, म्हणजेच काय बेसिकली ते इन्फ्लेशन डिनोट करते. दुसरं, इम्पोर्टेड गुड मला काय पडणार, महाग पडणार, त्याचा पण डोमेस्टिक इन्फ्लेशन वरती इम्पॅक्ट होतो. ओके, हा सोपा होता प्रश्न. असे प्रश्न ऍसर्शन आणि रिझनचे एकत्र वाचण्याचा सराव करा. ऍसर्शन वाचून नंतर मध्ये बिकॉज ऍड करा. Balance of payment represents a better picture of country's economic transaction with rest of the world than the balance of trade, because
बॅलन्स ऑफ पेमेंट टेक्स इन टू अकाउंट एक्सचेंज ऑफ बोथ विजिबल अँड इनविजिबल. विजिबल म्हणजे काय? ट्रेड. आणि इनविजिबल म्हणजे सर्व्हिसेस मधला ट्रान्झॅक्शन. वेअर बॅलन्स ऑफ ट्रेड डज नॉट. चुकलंय का कोणाचं? चुकलंय? बरोबर आहे. ओके, अगेन हा एक बेसिक सोपा प्रश्न होता. 61. कॅपिटल रेव्हेन्यू कन्सिस्ट ऑफ acquisition of assets like land, building, machinery, equipment and investment in shares. Yes? Yes or no? Yes. Fiscal deficit is difference between revenue receipts plus non-debt creating capital receipts and total expenditure. इथे फक्त रेव्हेन्यू रिसिप्टचा विचार करायचा आहे का? कॅपिटल रिसिप्टचा पण विचार करायचा आहे. ज्या पण त्यांनी केलाय ना प्लस नॉन डेप्ट, मग का चुकीचं आहे? मग फिस्कल डेफिसिट इज डिफरन्स बिटवीन रेव्हेन्यू रिसिप्ट प्लस नॉन डेप्ट क्रिएटिंग कॅपिटल रिसिप्ट. हे का चुकीचं आहे? की बरोबर आहे? अरे गव्हर्नमेंट बजेटिंग आपला बेसिक चॅप्टर आहे. हे बरोबर आहे का? रेव्हेन्यू एक्सपेंडिचर रिझल्ट्स इन क्रिएशन ऑफ ॲसेट्स फॉर गव्हर्नमेंट ऑफ इंडिया. नो. रेव्हेन्यू एक्सपेंडिचर इज रिकरिंग डे टू डे बेसिसवर, त्यातून ॲसेट क्रिएट होत नाही. सो हे तर चुकीचं आहे. सेकंड स्टेटमेंट काय आहे? फिस्कल डेफिसिटचा फॉर्म्युला fiscal deficit is equal to total expenditure minus total receipt. फक्त या टोटल रिसिप्ट मधून मी काय करतो? नॉन डेप्ट क्रिएटिंग कॅपिटल रिसिप्टचाच फक्त विचार करतो. डेप्ट क्रिएटिंग कॅपिटल रिसिप्ट काय करतो? मायनस करतो. हे का चुकीचं आहे बरं हे स्टेटमेंट? सेकंड काय धरत नाही? नाही धरत. डेप्ट क्रिएटिंग कॅपिटल रिसिप्ट नाही धरत. डेप्ट क्रिएटिंग भरतो. सी मागासपासून जे आपण बघतोय बॅलन्स ऑफ पेमेंटच्या गव्हर्नमेंट बजेटिंगच्या बेसिक कन्सेप्ट आहेत जे मी तुम्हाला सुरुवातीला म्हटलं. पुढचा फोकस काय असायला पाहिजे तुमचा? बेसिक वरती होल्ड. हे जर आपल्या सोर्समध्ये जाऊन असे प्रश्न लोकेट करायला पाहिजे. कुठे आहेत बरं? हे कुठे लिहिलेलं आहे? इव्हन पॉलिटीचे प्रश्न तशा प्रकारे लोकेट करायला पाहिजे. नंतरचा लेबर फोर्स पार्टिसिपेशन रेटचा क्वेश्चन सोपा होता. आलाय का? लेबर फोर्स वर्क फोर्सची कन्सेप्ट क्लिअर असायला पाहिजे. आलाय? लेबर फोर्स इज वर्क फोर्स प्लस दोज पर्सन हु आर विलिंग टू वर्क. सो ऑप्शन इज बी. ठीक आहे, क्लिअर आहे इकॉनॉमीचे क्वेश्चन्स? ओके, एक प्रॉमिनंट हिस्ट्रीचे क्वेश्चन सर घेतील आता. आपण पॉलिटी वगैरे बाकीचे सेपरेटली तुम्हाला रेकॉर्डेड फॉर्ममध्ये अवेलेबल करून देऊ.